Thank you.
तेने सुखी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे विठ्ठल जे मज प्रत्येके समान कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे विठ्ठल जे मज प्रत्येके समान मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास तुका म्हणे मज दास तुमचे विठ्ठल जे मज प्रत्येके समान आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे विठ्ठल जे मज प्रत्येके समान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरि समचरण सरोज चांद्रलीलामुदानं जगन्नी कृपानि मंगल मंगला तरुण तुलसीमालं कुंदरं कंचनेत्रं सदय धमला संविठ्ठलं चिन्तयामि
महायोग पीठे तटे भीमरथा गुरपुत्री काय तातुमंत्रे समस्तमानंद तंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हरी जी होते जिथे योग विद्येस सामर्थ्यते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायीशी सदा नम्र माथा प्राण समर्पिला आम्ही आता उशीर समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी हरी हरी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे विठ्ठल जे भज प्रत्येके समान मुक्त भगवान श्री नाम आधी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून या धर्म मंडपात बसलेल्या समंत मायबाप श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून सगळ्यांना सुरुवात करतो. आनंद करत सच्चित आनंद घर परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश कारण करुणा गुणालय भक्त कामधेन पचू भगवान पंढरीश परमात्मा आणि त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला बंधू जगाचे जगद्गुरु पंचम वेद निर्माते नवे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु इतकंच नाही माय बाप संबंध महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना लोकांना सांगत आलो एखाद्या वेळेस तुम्ही सोसायटीचं पॅनल वगैरे न झालं तुमच्या गावातलं तुमचा वार्ड तुमची वाहवा करेल यात काय नवल आहे. ग्रामपंचायतला तुम्ही पॅनल उभं केलं तुमचा वार्ड तुमची वाहवा करेल आमचा साहेब चांगला म्हणून यात काय नवल आहे. कधीतरी तुमच्या विरोधकांना म्हटलं पाहिजे त्याच्यासारखा माणूस गावात नाही आपल्या जिवंत असल्याची पावती अशा करता बोलतो. आमच्या पारनेर तालुक्यामध्ये मोठे महाराज होऊन गेले त्यांचं नाव छोटू नाना त्याला नाना कुठे करणाराचे बहुते सहज एक वाक्य सांगायचे एक एकाला एक लोकाला एक सगळ्याला आणि सगळं एकाला कधीच भेटत नाही. काय कळलं तुम्हाला एक एकाला एक लोकाला एक सगळ्याला आणि सगळं एकाला कधीच आवडत आणि कीर्तन करणं किती चांगलं कीर्तन करू द्या एखाद्या म्हणून हे कसं असतं म्हणजे 60% लोक आपल्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे पाहून पण जगलं पाहिजे गड्या
पुढचं माझं भाग्य आहे. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पहिली गोष्ट आपल्याला हिंदुस्थानात जन्म मिळाला. दुसरी गोष्ट आपल्याला महाराष्ट्रात जन्म मिळाला. तिसरी गोष्ट साधू संतांच्या नंतर आपल्याला जन्म मिळाला. आणि चौथी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जन्म मिळाला. हे आपलं महत् भाग्य ग्रंथ आहे. काय महाराष्ट्रामध्ये इथं असणारे संत आहे. आणि काय महाराष्ट्रामध्ये विटेवरती उभा असणारा आमचा भाग पांडुरंगासारखा परमात्मा आहे. म्हणून महाराष्ट्र श्रीमंत आहे. म्हणून कोरोना नावाच्या महामारीनंतर जर तुम्ही आपला दादा महाराज जिवंत असणार तर त्या जगन्नाथ परमात्म्याचे सोडून आपल्यावरती कोणाचीच उपकार नाही. बोला, एखाद्याला वाटत असेल महाराज आमच्याकडे करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे म्हणून आम्ही जिवंत सोडून त्या विषय. महाराज आमच्याकडे अनेक प्रकारची जमीन आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जमलो सोडून त्या विषय. पाहण्याचा उदाहरण पाहावं लागेल आपल्याला. अरे 700 कोटीची प्रॉपर्टी ज्याची आहे, कानून पठार नावाच्या पतसंस्थेचे एवढी जे आहे त्यांचं नाव आहे कैलासवासी दिलीप भाऊ फुले. भाऊ कोरोना नावाची महामारी घेतली, त्याच्यामध्ये म्युकरमायकोसिस नावाचा आजार झाला आणि 100 कोटी रुपयाचे 60 दवाखान्याची व्यक्ती विकत घेऊ शकत होती ना, त्यांना जावं लागलं. आयुष्य संपलंय. त्या गोष्टीचं उत्तर काही संपत्ती सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई. याच्याकरता तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल. मला तुम्ही म्हणाल महाराज अशी कोणती व्यक्ती आहे का ज्याची संपत्ती इथं राहिली आणि ज्यांना जावं लागलं. घ्या 6 नेत्यांची यादी देऊन महाराष्ट्रातल्या 6 नेत्यांची यादी देतो तुम्हाला. जे बोलायचे महाराजांनी प्रमाण दिलं. सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई. कोणते 6 नेते गेले? पहिले नेते गेले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे बोलायचे महाराष्ट्रात आणि दिल्लीचं तख्त हलायचे. दुसरे गोपीनाथरावजी मुंडे साहेब, 3 विलासरावजी देशमुख साहेब, 4 आराराबा पाटील, 5 त्या ठिकाणी असणारे अजितदादा पवार आत्ताचे स्टँडिंग. एकदा वाटायला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे प्रमुख महादेव गोपीनाथराव मुंडे, आराराबा पाटील, विलासरावजी देशमुख साहेब. 6वे नेते गेले अजितदादा पवार. बारामतीच्या गोजूबाईच्या विमानतळावरती महाराष्ट्राचा स्टँडिंग उपमुख्यमंत्री उतरणार होता. कॅनवा म्हणजे पुढे 5-6 पोलीस गाडी, पाठीमागे 5-6 पोलीस गाडी, गुलाबी जॅकेट घातलेला, मुंबईच्या त्या ठिकाणी एअरपोर्टवरून गाडीमध्ये बसलेला, विमानामध्ये बसलेला व्हीएसआर कंपनीचं विमान आहे. स्टँडिंग उपमुख्यमंत्री आहे. उतरल्याच्या नंतर दादाचा तापा थेट बारामतीच्या विश्रामगृहामध्ये जाणार होता. 2च मिनिटं खाली उतरायला राहिलं आणि व्हीएसआर कंपनी नावाचं विमान क्रश झालं. महाराष्ट्राच्या स्टँडिंग उपमुख्यमंत्र्याला मरावं लागलं. सत्ता संपत्ती राहील ठाईच्या तरी आपण जिवंत आहे. त्या परमात्म्याचे सोडून आपल्यावरती कोणाचे उपकार आहे? पण आपण सगळ्याचे उपकार जाणतो त्या परमात्म्याचे सोडून. महाराज आज कॅलेंडरला तारीख 11/6/2026. आज दिवसभरात
काळामध्ये तुम्ही किती श्वास घेतले बरं? मोजले कुणी? काय मोजायचं कारण आहे? फुकट आहे ना? किती घेतले माहितीये का? पण आज जेवढे आपण श्वासोश्वास घेतले ते श्वास घेण्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आयसीयू मध्ये, तर ऑक्सिजन म्हणतात त्याला, तो ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. पुढे मग ते जगन्य परमात्म्याने आपल्याला फुकट दिले. फुकटची किंमत आहे का आपल्याला? एक किडनी टाकायची म्हणल्यावर 6-7 लाख रुपये लागतात. त्या परमात्म्याला माहिती आहे एका किडनीवरती माणूस जिवंत राहू शकतो. आपल्याला दोन दिल्या, त्या परमात्म्याचे उपकार आहे की नाही? मग कशा करता जन्म दिला महाराज आपल्याला त्या परमात्म्यानं? पूर्वीचा काळ नवावरती बायका त्या ठिकाणी हांडे भरून भांडे घेऊन जाण्याकरता यायच्या आणि आल्याच्या नंतर फुकटची किंमत आहे का आपल्याला बायकांना पाहतो ना? बायका त्या ठिकाणी गावावरती यायच्या, हांडे भरून त्या ठिकाणी घरी घेऊन जायच्या. एकीच्या नावानं तिला केली होती नवीन नथ. काय केली होती? नवीन नथ. आणि महिला म्हणलं एका त्या नथीची भारी होती. बाई दुसऱ्या बाईला सांगायला लागली, बाई माझ्या नवऱ्याने मला अशी नथ घेतली, माझ्या नवऱ्याने तशी नथ घेतली, सोनं पाहुणे 2 लाखाव गेले पण मला नथ घेतली बॉस. पण म्हणत होती ती बाई का? कबीर महाराज कडे बसले होते. कबीर महाराज हसायला लागले. तासभर नवऱ्याचं कौतुक सांगत होते. ती बाई माझ्या नवऱ्याने अशी नथ घेतली, माझ्या नवऱ्याने तशी नथ घेतली. आणि कबीर महाराज एक वाक्य बोलले. ते वाक्य असं होतं, ते म्हणजे अरे नथनी दी जिस यार ने उसे सुमरत बार बार, नथनी दी जिस यार ने उसे सुमरत बार बार, और नाक दिया जिस यार ने उसे भूल गई है ना? नाही कळलं तुम्हाला? अरे ज्यानं नथ दिली त्या नवऱ्याचं कौतुक करते, पण ज्या देवानं ती नथ घालण्याकरता सुंदर नाक दिलं त्याचं कौतुक करायला विसरली नाही बाई. कशा करता म्हणतो? आपण गाजर पारखी लोक अभंगात प्रवेश करतो तुम्हाला. आपण गाजर पारखी लोक झालो. फुकट दिलेल्याची किंमत नाही. या अभंगाद्वारे सुद्धा त्या ठिकाणी असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु, छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांकडे मागणं करतात. मागणं, राजे आम्ही सुखी आहे पण तुमच्या धनाला नाही, तुमच्या असणाऱ्या प्रॉपर्टीने नाही, आम्ही केले सुखी. मनाली आमचं सुख आहे राजे, पण तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणण्यात आपलं सुख आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे एरविक्त धन जे भजन विठ्ठलचे के समान मला माती सांगते. मग तुम्ही एकच करा, कंठामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, कंठी मिरवा, तुळशी माळ पवित्र अशी धारण करा, व्रत करा. आज व्रत करा एकादशी राजे मनवा हरीचे दास. आणि तुका अंतिम हे असा करता मंगल आपला दंडक वारकरी संप्रदायाचा सप्ताह 3 दिवसाचा असो किंवा 5 दिवसाचा असो, सप्ताह 7 दिवसाचा असो किंवा चातुर्मास 1 महिन्याचा असो किंवा 4 महिन्याचा सप्ताह त्या ठिकाणी करू, 1 वर्षाचा त्या ठिकाणी
नाम जप करो सांगत आहे गाण्याच्या कीर्तनाने संपन्न होत असते. मग 3 कीर्तनकार बांधलेले असतात गायनाच्या दिवशी. किती कीर्तनकार? 3. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराला बंधन आहे, त्याला नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा आणि सौत्यम समर नामाचं महत्व वर्णन करून सांगावं. गाण्याच्या आदला जो कीर्तनकार म्हणजे आजचं जे कीर्तनकार आहे त्याला बंधन आहे, त्याला मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा आणि गाण्याच्या कीर्तनकाराला बंधन आहे, चरित्र ते उच्चारावे केले गेले गुरुकुळे महिमा. त्या कीर्तनकाराने काही गोष्ट सांगत सुद्धा नाही. कीर्तनाची परंपरा अशी आहे, भक्ती ज्ञानाविरहित करा गोष्टी न कराव्या, प्रेम भय वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती प्रसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आलावी संत महात्म्याने सांगितलं करावा विनोद कीर्तने, पण तो फार खालच्या पातळीला येऊन नसावा. अभंगाचा सरळ सरळ अर्थ त्या ठिकाणी असणारा जगद्गुरु तुकोबरायांनी आपलं प्रतिपादन करून सांगितलं. मी सांगत होतो माय बापांना तुम्हाला, कधीतरी विरोधकाने म्हटलं पाहिजे तो माणूस चांगला आहे. ऐका बारकाईनं मी नेहमी सांगत आलो लोकांना, भाऊ खरातवाडी सारखं गाव आहे, सकाळच्या वेळेस तुमच्या गावातले 5-50 माणसं त्या ठिकाणी गावच्या चौकामध्ये बसते. आमच्यासारख्या बाहेर गावच्या महाराज मंडळीची गाडी तुमच्या गावच्या चौकात आली आणि गाडीची काच खाली घेतली आणि तुमच्या असणाऱ्या 3 पिढ्याच्या वयाने विचारलं, भाऊ तुमचं घर कुठं आहे? त्यांनी काय सांगितलं? काय सांगितलं? त्याही परिस्थितीमध्ये त्याने छातीवरती हात ठेवावा, म्हणावं महाराज खरं सांगतो तुम्हाला त्यांचं माझं जमत नाही हो. 3 पिढ्याचं वय आमचं, पण त्यांच्यासारखा माणूस आमच्या गावात नाही. आपण जिवंत असण्याची पावती आहे हे सांगण्याचा घाटच्या करता घातला. जगद्गुरु तुकोबराच्या जो छाया होते ते तुकोबरा लोकांना सांगायचे, अरे देव घर कोणी ऐकता आला घर कुसोनी. लोक सांगायचे देवन लगे साठवणीचे दुःखदे आणि आम्हाला देव नाही लागत. अरे तत्कालीन लोकांनी तुकोबरांना नाव ठेवले जातात. टाळ कुट्या म्हणजे धर्मपुऱ्या म्हणजे, पण ऐका ना एकेकांच्या कट्टर वैयानं त्या तुकोबरांची आरती गायली. तुमकीता तुलने व्यक्तीचं महत्व व्यक्ती जिवंत असल्याच्या नंतर नाही कळत. व्यक्तीचं महत्व व्यक्तीच्या समकालीन रूपामध्ये नाही कळत. जगद्गुरु तुकोबरा वैकुंठाला गेल्याच्या नंतर माय बापांना 3 वेळा खाली आले. एक आले संतांची जगण्यासाठी, 2 आले स्वतःची मुलगी भागीरथीबाईसाठी आणि 3 आले निरोबाला टिप्पण्या करायसाठी. ज्यावेळेस दुसऱ्यांदा तुकोबरा त्या ठिकाणी खाली आले ना, दररोज असणाऱ्या माळीबाईने त्या ठिकाणी येलोनी नावाच्या गावात जायचं आणि तुकोबरांनी काय चिंतन मांडलं हे त्या तुकोबरांच्या मुलीला म्हणजे कुणाला सांगायचं? भागीरथीबाईला सांगायचं, दररोज सांगायचं. एक दिवशीचा प्रसंग असा आहे, माळीबाईला भागीरथीबाईने सांगितलं रात्री माझ्या बाबाने कसं कीर्तन केलं. माळीबाईने पाठी खाली ठेवली आणि माळीबाई धड रडायला लागली. अगं काल दुपारी 12 वाजता नांदुरकीच्या झाडा घालून आपला असणारा देव जगद्गुरु तुकोबरा सदैव वैकुंठ गमनाला निघून. हे ऐकलं वाक्य. बापाचं मुलीवरती प्रेम आणि मुलीच्या बापावरती किती प्रेम असावं बाय बाप. भागीरथी धावा करायला लागली. बाबा भागीरथी करीती धावा.
बाबा गेले कपड्या गावा भागीरथी करी धावा माझा मुद्दा या ठिकाणी आहे. जगद्गुरु तुकोबरा वैकुंठावरून खाली आले. माझा बाप वैकुंठाला गेलेला खाली आला हे पाहण्याच्या नंतर त्याला गडबडीमध्ये काय जेवण करायला पाहिजे. बापाचं मुलीवरती प्रेम आणि मुलीचं बापावरती असणारं नितांत प्रेम आहे. बाप काय बनवावं. गरिबीची परिस्थिती आहे. गडबडीमध्ये शेवळलेला बापा करतात पण त्याचं टाकण्याकरता दूध नाही. भगीरथी बाईने मोकळं पात्र घेऊन सबंध येरवडी गाव फिरली पण तिला कुणीच दूध दिलं नाही. का त्या काळात येरवडी नावाच्या गावात कोणाकडे दूध नसेल काय. दूध होतो पण वैकुंठाला गेलेल्या तुकोबारांच्या मुखात जावं एवढी लायकी कुणाची नव्हती कुणाची लायकी महाराज. शेवटी येणेश्वराचे पूजिले आणि दूध नदीचे काढिले. आता ऐकत आहे का बारकाईनं. चमत्कार करतात ते संतच असतात असं आणि संतांना चमत्कार येतच नाही असं सुद्धा नाही. तर बऱ्याच वेळेला श्रद्धा तरी कोण ठेवली. आपण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो 5-6 वर्ष त्याचं भक्त झालं लोकांना कळतं आपण श्रद्धा घेतली बाबा गेला मुजेल मध्ये नाही कळत तुम्हाला. हा सध्याच्या काळात पोटासाठी संत आणि झाले कलेत खिचडीची महाप्रभूत होती एकादशीमुळं. पण गोरख भाऊ एक संत एका गावात आले. 1-2 मिनिटामध्ये प्रसंग सांगून पुढे करतो. पोटासाठी संत याच्यावरती बोलायचे ना. एक संत गावात आले आणि त्यांनी सांगितलं जेवणाकरता काय बनवाल. त्यांनी सांगितलं सप्ताह आहे आमच्या गावात चातुर्मासाचा सप्ताह आहे. तुमच्याकरता एक पंगत घेऊ काय काळजी करू नका जेवण करण्याकरता या. जो साधू बनून आला होता ना त्याला भजी खूप आवडायची. भजी आवडत असलं नेमकं घर मालकिनीने सांगितलं सगळ्याला वाढले तर काळजी करू नका. सगळ्याला जेवणाच्या ताटामध्ये भजी वाढली तेवढ्यात बाबानं दोनदा हाड हाड म्हणलं. काय म्हणलं हाड हाड. लोक म्हणजे इथं पुत्र नाही बाबा पिसाळे नेमकं हाड हाड म्हणजे बाबा म्हणजे पंढरपूरच्या रावळात नामदेव पायरीवरती एका भक्तानं नैवेद्य ठेवला आणि तिथं पुत्र गेलं होतं म्हणून ते इथून आणलं. पंढरपूर ते तिथपर्यंत अंतर 350 किलोमीटरचं होतं. दादा महाराज 3 किलोमीटर. जी पोरगी त्याला वाढली होती ना तिला माहिती होतं बाबाला भजी द्यावं लागेल पण ती आज सुरुवात करायची पोरगी होती. बंधू विश्वास ठेवणारी हा ती म्हणजे बाबाची गंमतच करू पाहिजे जरा. ती सगळ्याला भजी वाढली नंदताई पण तिने बाबाला भजीच नाही केली. बाबाला तर भजी आवडायची. हा बाबा म्हणले पोरी मला भजी आवडत नाही पण पंक्तीत प्यायला भेटलेलं पुढच्या जन्मात कावळ्याच्या जन्माला झालं आवडत कोणाला भजी. पण पंक्तीत प्यायला भेटलेला ना कावळ्याच्या जन्माला जाताय तुम्ही भाव केला कसा. ताड 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 पावलं टाकीत वारकऱ्याची पोरगी आली दादा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वारकऱ्याची पोरगी आली बाबाच्या खाड पुष्कळात लावली आणि पोरीने सांगितलं बाबा 5 मिनिटापूर्वी 350 किलोमीटरवरचं पुत्र तो इथून आणलं आणि चपाती खायची भजी तुला दिसताना तू कोणता परमार्थ करतोय. आमचा वारकरी संप्रदाय श्रद्धापूर्वक अंतकरणाचा संप्रदाय माय बाप. इथं श्रद्धा जगते. विश्वमौली ज्ञानोबरायांनी अंधश्रद्धा 750 वर्षापूर्वी उडवली. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. या योगाने यागाने तुम्हाला सिद्धी प्राप्त होणार नाही. ही अंधश्रद्धा उडवणारा संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आले ना अनेक निघून गेले. ते संप्रदाय व्यक्तिनिष्ठ संप्रदाय होते. जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय कुठला वारकरी संप्रदाय. हा संप्रदाय तत्वनिष्ठ संप्रदाय. तुमचं एक वाक्य बोलतोय का. लोक म्हणतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संप्रदाय टिकणार आहे. तुमचं वाक्य बारकाई नाही का. जोपर्यंत वारकरी संप्रदाय तोपर्यंत चंद्र सूर्य नाही तर संप्रदाय संपला त्या दिवशी चंद्र सुद्धा उगवायचा थांबला आणि सूर्य सुद्धा उगवायचा थांबला. ताकद वारकरी संप्रदायाची. तुम्ही काय काळजी करू नका. माझा मुद्दा आहे त्या ठिकाणी सांगत होतो तुम्हाला ऐका की आजचा कीर्तनकार हा बांधलेला कीर्तनकार मागणी पण प्रकरणात आम्ही घातला पाहिजे. अलिखित पुरावा नाही पण अलिखित असणारा स्वरूपाचा पुरावा आहे. उद्याच्या कीर्तनाला बंधन आहे. त्यांनी त्या ठिकाणी भगवान श्री परमात्म्याने गोकुळात चरित्र केलं त्याचं त्या ठिकाणी असणारं उच्चारण करायचं आहे. आजची पर्वणी ही विशेष आहे. आजच्या तारखेला एकादशी आली ना आजच आपली त्या ठिकाणी जागराची कीर्तनाची सेवा आहे.
जो असल वारकरी जो वैष्णव आहे त्याला त्या ठिकाणी 24 एकादशा आणि 5 परवण्या विष्णव म्हणजे वैष्णव हे श्रद्धापूर्वक अर्थ करणारी संधी आणि विग्रह आमच्या भोगवामध्ये करावा. कुणाला म्हणायचं वैष्णव विष्णव 29 त्याला वैष्णव जो 29 त्या ठिकाणी असणारा प्रकार जाणतो ना त्याला वैष्णव म्हणायचं. 12 महिन्यातल्या 24 एकादशा हे करणारी गोसाई जयंती हे करणारी वामन जयंती हे करणारी महाशिवरात्री हे करणारी श्रीकृष्ण जयंती आणि हे करणारी रामनवमी हे 5 उपवास 5 परवण्या आणि 24 एकादशा त्याला साधल्या त्याला म्हणायचं वैष्णव. आणि वैष्णवत्व जया अवधी देवावरी माया ग्रामस्थ मंडळीला एकादशी करायची ती का करायची कशा करता करायची लोक लोक हातात शापूला म्हणून आपण आणायचा लोक केळं घेतात म्हणून आपण नाही घ्यायची. याला काय म्हणायचं एकादशीचा पर्व करायचा. आपल्याकडे संबंध हिंदुस्थानामध्ये नवे नवे भारत खंडे नरदेह प्राप्ती म्हणतात त्या भारतवर्षामध्ये पहिल्यांदा एकादशी कुणीच करत नव्हतं. ऐकता वाटतंय ना कुणीच एकादशी करत नव्हतं. या भारत देशाने या हिंदुस्थानाने एक राजा पाहिला. त्या राजाचं नाव आहे रुक्मांगद राजा. रुक्मांगद राजा ज्यावेळेस राज्य करायचा त्यावेळेस एकादशीचा व्रत संबंध हिंदुस्थान कोण करत नाही. इंद्राचं असणारं एक पुष्पक विमान यायचं आणि रुक्मांगद नावाच्या राजाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या वनामधून फुलं चोरायचं आणि वरती घेऊन जायचं. कोण चोरी करायला यायचं इंद्राचे दूत पुष्पक विमान घेऊन यायचं रुक्मांगद राजाच्या त्या ठिकाणी वनामध्ये बागेमध्ये आणि फुलं घेऊन जायचे. राजा म्हणायचा कोण फुलं नेतो गड्या कोण फुलं नेतो गड्या. दररोज फुलं चोरीला जायचे. पारेकरी ठेवले फुलं चोरीला जायचे. पारेकरी ठेवले फुलं चोरीला जायचे. याला तपासच लागेना. एक दिवशीचा प्रसंग असा झाला ते विमानच बंद पडलं. कोणतं जे स्वर्ग लोकातून फुलं चोरायला आलं ते विमान बंद पडलं बंद. आणि विमान बंद पडल्याच्या नंतर चोर पकडले गेले. चोर पकडले गेल्याच्या नंतर राजेसाहेबांपर्यंत बातमी गेली सरकार सापडले चोर म्हणजे सापडले चोर. हा सापडले. कसे पकडले पकडले नाही सापडले. नाही कळलं तुम्हाला. सापडलं वेगळं पकडलं वेगळं. अरे कसे पकडले पकडले नाही सरकार सापडले. सापडले म्हणजे विमान बंद पडलं म्हणून सापडले. वरच्या वर यायचे विमानातून पुढे घेऊन जायचे आणि काय व्हायचे. पण हा विमान बंद पडल्यामुळं सापडले. राजाला आनंद या गोष्टीचा झाला. फुलं चोरतं याचं दुःख नाही पण माझ्या बागेतले फुलं वर इंद्र न्यायला पाठवते त्याचे असणारे सहकारी याचा आनंद झाला. राजा धावत पळत तिथपर्यंत आला आणि राजा विचारतो माझ्या बागेतले फुलं दररोज चोरणारे तुम्ही म्हणजे चोरणारे आम्ही कशा करता आमच्या इंद्राला खूप आवडतात. बघा आज तुम्ही पकडले गेले याचं कारण काय. राजे साहेब एकादशी म्हणतो आम्ही स्वर्ग लोकांमध्ये तुमच्याकडे एकादशी धावतात का. राजा म्हणलं एकादशी म्हणजे काय. अरे ज्याला कोणी काहीच खाल्लं नाही ना म्हणजे जो उपवासी आहे त्याने एकादशी धरली म्हणायचं. ऐका तुमच्या राज्यामध्ये असा कुणीतरी परम पवित्र माणूस असेल ज्याने सकाळपासून काहीच खाल्लं नाही ना त्याने जर विमानाला हात लावला तर विमान चालू होतं. विमान उडालं दुपारी 12 राजाने ऐकता का आपल्या राज्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत जो कोणी उपवासी आहे त्याच्या हातून स्वर्गातलं विमान चालू होणार आहे. असा कोणी आहे का. सगळे 2 टाइम जेवण तर झाडाखाली नसतो. उपवासी कोण राहतो महाराज. उपवासी राहिलं ना कोणी. सगळे म्हणायचे 2 टाइम जेवलो गड्या असं तर उपवासी राहिलं असं. तितक्यामध्ये 80 वर्षाची म्हातारी काठी टेकत टेकत दौडी देणारा कशी आली. तिच्या कान थोडं त्या ठिकाणी कमी ऐकायला झाल्याच्या कारणामुळं म्हातारी म्हणजे काय म्हणणारे भाऊ काय म्हणायचे सकाळपासून जे कोणी जेवलं नाही ना त्याने जर विमानाला हात लावला तर विमान चालू होतं आणि स्वर्ग लोकात जातं. आधी तू उपाशी का. आधी म्हणजे मी नाही उपवासी पण माझी सून उपवासी. आधी ती का उपवासी आहे. अरे एकाचे तिचे भांडण झाले त्याने भलं मोठं लग्न काढलं आणि तिला बादा बादा कुठली म्हणून ती जेवली नाही. वा आज घेऊन ये तिला इथपर्यंत तिला कुठपर्यंत घेऊन आले. तिला सांगितलं उपवासी नाही तू हो उपवासी आहे पण तशी येत नाही. मग कोण लागेल माझा पोरगा आला का मग त्याला का
करते आणि मग तो आल्याच्या नंतर तिथपर्यंत येते, त्याच्यापर्यंत निरोप पाठवला लवकर या, आणि तुमच्या बायकोनं हात लावला तर विमान चालू होतं. त्याला माहिती होतं आपल्या एकादशीची घोर काय, म्हणजे कोणाची. तो तिकडून येताना सुद्धा जाणीव घेऊन आला, जर पुढं ती एकादशी पुढं आणि हातीच्या पाठीमागं, ती पुढं हातीच्या पाठीमागं, जर लावित नाही दानकटांगल्यावर कळल का? कोण म्हणतो? त्या बाईचा नवरा दानकटांगल्यावर कळल का? लाव. त्या बाईने हात लावला आणि हात लावल्या लावल्या त्या ठिकाणी विमान उड्डाण झालं. ऐका, हात लावल्या लावल्या विमान त्या ठिकाणी उड्डाण झालं आणि राजाला आनंद झाला. माझ्या नगरीमध्ये असाही एक महात्मा आहे, अशी एक स्त्री आहे की जिनं हात लावल्याच्या नंतर या ठिकाणी विमान उड्डाण झालं. रुक्माई करत एकादशी नगरी पण एकटी बसली का ती, जोडीने तिला त्या ठिकाणी रथामध्ये बसवण्यात आलं. मिरवणूक काही मध्यावधी केली आणि बाई म्हणली बसा बसा, तुमची का लायकी होती घरात बसायची, पण मी हात लावला विमानाला, विमान उडालं आणि म्हणून आपल्याला कशात बसावं लागलं. पण तू तिला पोचचा होता, तू म्हणला तू बी बसली नसती, सकाळी काय कामाला आलं जर मी भांडण तर तू पोशी राहिली नसती आणि तू पोशी राहिली नसती दारात बसायचा योग आपल्याला आला. म्हणून रुक्माई एकादशी नगरी गेली वैकुंठाशी, म्हणून एकादशी व्रताचं महत्व हा झाला तिचा सन्मान माझ्या बाप्पानो. पण आपला आपला याच्यामध्ये बरोबर विरोधाभास आहे. भाऊ एका माणसानं चोरी केली, त्या ठिकाणी चोरी केल्याच्या नंतर भल्या मोठ्या घरचा माणूस काढा, 20 पोत्याची रात त्याच्या घरी लागायची. पण काय रामताने त्याने संध्याकाळी त्या ठिकाणी सरकार मान्य कुपाने घरात कुपन भेटत, त्याच्यावर ताट टाकले 2 कट्टे गव्हाचे चोरले. कशाचे? ज्याच्या घरी 20 पोते गव्हाची राशी, त्याने 2 कट्टे कशाचे चोरले? धान्याचे चोरले. चोरल्यानंतर सरकारने निर्णय करायचे, पकडलं तर चोर, ज्याला हाणता येतं ते संडासं हाणतात, संडासातला हाणतात, नाही कळलं तुम्हाला. आपण ज्याला पकडला तो पकडला गाड्या, सरकारी केस त्याच्यावरती दाखल झाली. म्हणजे आता याला अशी मिरवणूक काढायची याची का गावाला पाहिजे, परत कोणी चोरी नाही केली पाहिजे असा नियम त्या ठिकाणी. पण ऐका बरं काय आता करायचं काय, म्हणजे याला गाढवा बसा आणि गाढवा बसून याची मिरवणूक काढा. ऐका, 20 पोतीची रास त्याच्या घरी चोरी करणारा तो आहे आणि त्याला गाढवावरती बसवलं. म्हणजे असं नका बसू, उलटा बसवा. उलट म्हणजे माग तोंड आणि गाढवाच्या तोंडात घ्यायची पाय आणि अख्खा गावाने ठिकाणी कोणी चपलाचा हात घ्यायचा त्याच्या गळ्यात घालायला. कारण त्या आवडीने तेवढा गावाला म्हणजे बाल काय सापडला. आता कोणी चप्पल हात घ्यायचं, त्याला चप्पलीला हात घालायचं, कोणी चप्पल घ्यायचं त्याच्या मुस्कारात लावायचं. त्याची बायकोच्या घरापर्यंत म्हणजे त्याच्या घरापर्यंत मिरवणूक आली. त्याच्या बायकोला वाईट वाटलं, पळत पळत आली ती आणि म्हणली मालक अहो काय आवडत सुचली तुम्हाला, 20 पोत्याची धान्याची रास आपल्या घरी आहे, पण 2 कट्टे गहू तुम्ही चोरले. त्याला वाईट नाही वाटलं गाढवाच्या मिरवणुकीचं. तो म्हणला अरे कशाला आणलं ती, अशी काय ही मिरवणूक दिवसभर चालायची काय, आता आलो गावाला येणार घालून पाणी खुया मुलीला.
पण त्याला ती काय वाटायला लागली? मिरवणूक वाटायला लागली. मिरवणूक. तुमचं माझं असंच आहे. दुःख भांडवडी आहे हा संसार. स्वतःचा विचार नाही कोठे. या दुःखाच्या भांडवडीमध्ये एखादी सुखाची लहर अलगद आपल्यापाशी येते आणि आपल्याला वाटायला लागतं हाच समुद्र आणि हेच सगळं सुखाचं ठिकाण. पण मायबापानं त्या जगत त्या परमात्म्याने तुम्हाला मला देह दिला फक्त त्याचं पूजन करण्याकरता, फक्त त्याचं नामचिंतन करण्याकरता. अरे करोडोने रुपये कमवणारे लोक इथं राहिले, पण ज्यांनी पुण्य कर्म केलं, तिळ तिळ पुण्य साचा पडे या न्यायाप्रमाणे ज्यांनी पुण्याचा संचय केला ना, त्या व्यक्तीचा आजही आपण नाव घेतो. त्या व्यक्तीचा आज आपण आजही नाव घेतो. म्हणून लोकांना सांगत असं बरोबर भाव आहे का? तुमच्या घरात तुमच्या पंचोबाचा फोटो आहे का? जीवन समाजाकरता जगलेली माणसं जिवंत राहतात महाराज. पंचोबाचा फोटो, कापड पंचोबाचा, निपर पंचोबाचा आणि टिपर पंचोबाचा प्रश्नाचे उत्तर ते जर नसते तर आपण असतो का? मग तरी त्यांचा फोटो आपल्या घरात नाही. त्याचं कारण असं आहे ते फक्त जगले हमको हमारे डोळ्याच्या करता. छत्रपती शिवाजी महाराजांना 450 वर्ष झाले ते हिंदवी स्वराज्य व्हावी कुस्तीची इच्छा याच्या करता. या ठिकाणी विश्वमौली ज्ञानोबांना जाऊन 750 वर्ष झाले. आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो आहे. जगद्गुरु तुकोबांना जाऊन 450 वर्ष झाले. त्यांचा फोटो तुमच्या माझ्या घरात आहे. संतांचं जीवन समाजाकरता जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे म्हणून त्यांचे फोटो आपल्या घरात आहे. आपल्या आजोबा पंजोबा जगले हमको हमारे डोळ्याच्या करता म्हणून त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये आपण लावायला तयार नाही. दोन व्यक्ती चुकले, दोन व्यक्ती. एक रामायणाचं उदाहरण सांगतो, एक महाभारताचं सांगतो. आज काय झालं का? आज मी फक्त परमार्थ सांगणार आहे तुम्हाला आणि आज फक्त परमार्थावरती माझं नामाचं पण थांबवणार आहे, कारण तुम्ही सगळे ऐकणारे सुद्धा. तुमच्या गावातले अनेक कीर्तनकारांची कीर्तने या व्यासपीठावरती झाले. ते सगळे कीर्तनकार मला ऐकायला आहे. म्हणून मी विनोदन सांगत असतो, काही काही लोक एकाच नाथाचे भक्त असतात. नाही कळत गेले त्या ठिकाणी एकच नाथ गाडी मडीला गेले, सावरगावला गेले, एक नाथाकडे जातात. अख्खे 9 माझ्या नावात आहे. म्हणजे माझं नाव काय हा मग इकडे जर असेल तर ऐकावं लागेल काय. मग तू उदाहरण परमार्थाची सांगतो, पुढे जातो ऐका. जिथं अन्याय होत असेल तिथं चांगल्या व्यक्तीने गप्प बसायचं गड्या. ऐका, ज्या वेळेस त्या ठिकाणी द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चालू होतं, असणारे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ताकद एवढी होती, धनुष्याला बाण लावून बसले असते आणि फक्त म्हणले असते दुःशासन सोड, तुला त्या ठिकाणी द्रौपदीला सुरेमध्ये ओढून आणता येणार नाही. त्याच्या बापाची ताकद झाली होती नसते. पण सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. दुष्टाचं काय खाल्लं होतं? अन्न खाल्लं होतं. वाईटाचं अन्न खाल्लं म्हणून संगती वाईटाची करावी लागली. अन्याय होत असताना सुद्धा त्या ठिकाणी शब्द फुटले. शेवटी भीष्माचार्यांना 40 दिवस शरपंजरी पडावं लागले. किती दिवस? कर्माची गती अशी आहे, केले कर्म झाले तेच भोगाले, उपजले गेले ऐसे किती. पाठीमागच्या जन्मामध्ये भीष्माचार्य एका राजाचे राजपुत्र होते. कुंकणावरती बसलेला एक सरडा आहे, भात्यातून बाण काढला, त्या सरडावरती टेकला, तो सरडा त्या भात्यावरती घेतला, गरगर गरगर फिरवला, तो सरडा एका काटेरी वनाच्या कुंकणामध्ये पडला. तो सरडा नाना महाराज फक्त 4 सेकंद त्याला पडला. किती सेकंद? त्या 4 सेकंदाचा परिणाम पुढच्या जन्मामध्ये बाणांच्या शैलीवरती 40 दिवस उत्तरायणाची वाट पाहावी लागली. आणि भीष्माचार्याला किती दिवस राहावं लागलं? 40 दिवस बाणाच्या शैलीवरती राहावं लागलं. हे कशाचा परिणाम आहे? दृष्टाच्या संगतीत राहण्याचा, दृष्टाचा अन्न खाण्याचा. या रामायणामध्ये जटायू नावाचा गीध पक्षी. काय पक्षी आहे? गीध. सीता मैयाचं ज्यावेळेस हरण चालू होतं ना, सीता मैयाला घेऊन ज्यावेळेस तो कृष्ण रावण निघाला होता, त्यावेळेस त्याने राबवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं चांगली माणसं पटकन खरं करून जातात. काय करून जातात? खरं करून जातात. रावण म्हणला माझं मरण पायाच्या अंगठ्यात आहे, तुझं कसं? तो म्हणला माझं पंखात आहे. रावणाने सांगितलं खोटं होतं ना, पायाचा अंगठा छिन्न केला, पण रावण मरण पावला नाही. जटायूला खरं सांगितलं माझं मरण माझ्या पंखात, याचे पंख छाटले, खाली पडावं लागले. राम राम करत होता.
पुत्र त्या ठिकाणी राम करत होता. त्याची पहिल्या जन्माची अपेक्षा अशी होती, मला एक चांगला सज्जन पोरगा मिळावा आणि त्याच्या मांडी मला मरण यावं. कर्माची व्यक्ती अशी जी इच्छा करणार ते त्या ठिकाणी तुम्हाला फलित प्राप्त होणार. गीत नावाचा पक्षी राम करतोय प्रभू रामचंद्र सीतामाई त्या ठिकाणी लखन भैयाच्या वनामध्ये चालले. सीतामाईचा शोध घेत राम आवाज येतो. तिथपर्यंत गेले. त्याला मांडीवरती घेतलं. सांगितलं, जटायू काय झालं? जटायू माताने सांगावं. तो दृष्ट रावण माझ्या सीतामाईला घेऊन येणार होता. वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं खोटं सांगितलं. मी खरं सांगितलं, माझे पंख छाटले. त्यानं खोटं सांगितलं, माझ्या हाताची टेन्शन केला. तो मरण पावला नाही. प्रभूजी मला माफ करा, मी सीतामाईला सोडू शकलो नाही. प्रभू रामचंद्रजींनी सांगितलं, तुझ्यावरती कृपा करायला मी तयार आहे. तुला आता पण थांबतो, परत उद्धार मारू शकतो. तो मला उद्धार मारीत नाही, पण रामाच्या मांडीवरती मरण यायला भाग्य लागतं. हे भाग्य मला का परत भेटणार आहे का? नाही का? मला युद्धाचे मरण आले ना, ते माझं चांगलं मरण आहे. मला युद्धच मारायचंय. चांगल्याची संगती करण्याचा प्रयत्न केला. चांगल्या कर्माकरता लढाईचा प्रयत्न केला. जटायूनं केलेच्या निमित्त सुद्धा कीर्ती राहिली. ऐका, भीष्माचार्य मुनीने त्या ठिकाणी दृष्टाचं अन्न खाल्लं. अन्न खाल्ल्याचा परिणाम त्या ठिकाणी खरं असून उभं राहता आलं नाही खऱ्याच्या पाठीमागं. म्हणून माय बापाला तुम्हाला एक विनंती आहे, एखाद्या टायमाला उपवाशी राहायची वेळ आली तरी चालेल, पण दृष्टाचं संगतीचं अन्न खायचं नाही. जैसा खावे अन्न वैसा होवे मन. आपली मन आणि बुद्धी पालण्याशिवाय राहत नाही. अन्न खाताना विचार करा आणि त्या जगत परमात्म्याचं भजन करता करता महाप्रसादाचं सेवन करा, तर तो महाप्रसाद ठरला जातो. एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा, म्हणजे पुढच्या 20 ते 22 मिनिटात आपली सेवा होती. सगळ्यांनी सुखून राहिलेले आपली संस्कृती, आपला इतिहास मला महाराष्ट्रभर त्या ठिकाणी व्हायरल करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो माझा पाठीला काय ठिकाणी उपस्थित बोलून सांगणे. त्याच्या चॅनलला आपलं भजन जाईल आणि ते भजन टाकते खरातवाडी करण्यात सुंदर मोठ्या प्रेमाने केलेलं भजन एकदा सगळ्यांनी हातवर करावे. तुतारीवाल्याकडचा एकदा जोरदार टाळी वाजवा. गेल्या महिन्याभरामध्ये लावला महाराष्ट्रातील नामवंत तुतारी वादक मी सांगत असतो. अरे लग्नामध्ये तुतारी फेमस करणारे अनेक लोक आहेत. त्या ठिकाणी दुसऱ्या कार्यक्रमात तुतारी वाजवणारे, तुतारी नावाचं वाद्य फेमस करणारे अनेक लोक आहेत. पण सबंध महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून तुतारी फेमस केली आमच्या अतुल चव्हाण. कीर्तनामध्ये असे कीर्तन करून महाराष्ट्रातले इंदुरीकरापासून ढोक महाराजांपर्यंत, विशाल महाराज खोलेपासून त्या ठिकाणी सोपान महाराज सांगपांपर्यंत सगळ्यांच्या बरोबर तुतारी वाजवण्याचं काम केलं माझ्या परममित्र आणि कीर्तनवाले अब्दुल महाराज. त्याच्याकरता जोरदार वाजवा. मित्र असे ठेवा जीवनामध्ये, तुमच्या हातामध्ये बॉटल देऊन आणि तुमच्या हातामध्ये जाणारा दगड देऊन त्या ठिकाणी भांडणं करायला लावणारे अनेक मित्र आहेत चेअरमन. पण हे मित्र जीवनामध्ये असा कमवा त्यानं गळ्यात हात टाकून म्हणलं पाहिजे, चल पंढरपूरची वारी डोंगरात नाही. एकच मित्र आपल्या जीवनात कमवा. तो मित्र जर आपण जीवनामध्ये कमवला ना, आपल्याला कुणालाही डिप्रेशन मध्ये जाण्याची गरज पडत नाही. म्हणून एक वारकरी मित्र असणं मला अत्यंत महत्वाचं आहे. ज्याला काय मागवायची ना अक्कल, तो काहीतरी कोणाची नक्कल आहे का? पूर्वीचा काळ आहे आपण महाराजांच्या ठिकाणी. पूर्वीच्या काळामध्ये कराड गावाचं प्रांत आहे. कराड छत्रपती शिवाजी महाराजांचं काळ आपण बघून निवडला ना, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या ठिकाणी असणारे जगद्गुरु तुकोबरायांचा संवाद. त्या काळात कराड नावाचं प्रांत आहे. राजा जरी आपल्या भेटीला आला, राजा जरी भेट दिली तर आपल्याला कळलं पाहिजे महाराज काय मागितलं पाहिजे म्हणून.
छत्रपती शिवाजी महाराज घोडसवारी करण्याकरता कराड नावाच्या प्रांतामध्ये गेले. महाराजांबरोबर मावळे आणि महाराज त्या ठिकाणी घोडसवारी करत असताना महाराजांना कडक रखरख करणारे चैत्र महिन्यातलं ऊन झालं म्हणून तहान लागली. महाराजांनी मावळ्यांना सांगितलं इथं बसा, घोडसवारी करता करता मी समोरून पाहून आलो. एक पाय मावळे रानामध्ये काहीतरी काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराज घोड्याला टाच मारून तिथपर्यंत गेले आणि त्या पाय मावळीने सांगितलं आई साहेब माझा तुमचा काय परिचय नाही, तुम्ही मला ओळखलं का? आई साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला ओळखलं नाही. आई साहेब नका का ओळखत असे ना, पण मला फार तहान लागली, रखरख करणारा ऊन आहे, आम्हाला थोडंफार पाणी भेटेल का? माय मावळी त्या ठिकाणी वारकरी घातली होती, तिने बसायला घोंगडं टाकलं म्हणजे तुम्ही कोणी मला माहित नाही, पण रखरख करणारे उन्हात पाणी मागायला आले. अहो मिरचीचा ठेचा करून आणलाय, बाजरीची भाकरी करून आणली, तुम्हाला आमच्याकडे जेवा लागेल. छत्रपतींना जेवण्याकरता दिलं. छत्रपती जेवून तृप्त झाले. तृप्तीचा ढेकर राजाने दिला आणि राजा निघताना म्हणाले आई साहेब तहान पाण्याची लागली होती, पाण्याची, पण भाकरी आणि मिरचीचा ठेचा देऊन तृप्त केलं गेला तुम्ही. तुम्हाला माझा परिचय नाही, पण मी महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. मागा तुम्हाला काय मागायचं मी द्यायला तयार आहे. माय मावळी म्हणली कोण राजा कोण महाराज याचा मला काय परिचय नाही, मला माहित नाही, मी आला नाही, मला इतका परिचय नाही, पण ऐका माझा नवरा त्या तिकडं आवडते, मी पळत पळत जाते त्याला घेऊन येते. माय मावळी पळत पळत तिथपर्यंत गेली आणि गेल्याच्या नंतर घेऊन आली पाठीमागे तिच्या नवऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं दादा ताण पाण्याची लागली होती, पण भाकर मिळाली, तृप्त झालो, तुमच्या कष्टाचं चित झाल्यासारखं झालं. मी महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, मागा तुम्हाला काय मागायचं मी द्यायला तयार आहे. गडी निघाला मार्गात होता. तो छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणला तुमची ख्याती ऐकली मी. महाराज म्हणते ते तुम्हीच का? म्हणजे होते आम्ही. ते मला मागेल ते देणार. हो मी तुला मागेल ते देणार. माग तुला काय मागायचं? तो म्हणला सकाळपासून माझा मित्र राम भाऊ त्याकडे गेलाय गुरु चारायला, तो अर्ध्यापर्यंत आला नाही. सकाळी येता मिस्टेक अशी झाली तर बाबूची पुडी माझ्या खिशात आली, सोन्याची पुडी त्याच्या खिशात घेतली. मागापासून त्याला पाहत करून काय सांगायला तयार नाही. तुम्ही मला द्यायला तयार असाल तर एक काम करा, मला सोन्याची पुडी दाखवा. छत्रपती म्हणले तुला राजा प्रसन्न झाल्यावर काय मागायचं याची अक्कल नाही, म्हणजे तू जरा आडाने दिसतो. छत्रपतीने त्याला सांगितलं ठीक आहे काय काळजी करू नको, मी आता इथून निघायला तयार झालो, पण तरी सुद्धा तुला यथोचित दान देऊन टाका. मोठ्याला यथोचित दान दिलं, पण राजा प्रसन्न झाल्याच्या नंतर कोणी इतक्या हलक्या क्वालिटीचा थर्ड क्लास मागू नये म्हणून त्या गावाला नावच चुनवाडी देऊन टाकलं. आले त्या कराडच्या जवळ गेले ना, तिथं चुनवाडी नावाचं गाव आहे. छत्रपतीने त्या गावाला दिलेलं नाव आहे. उद्या कोणीही राजा एखाद्याला प्रसन्न झालं तरी इतक्या खालच्या पातळीचं मागू नये म्हणून दिलेलं नाव. कशा करता? मागणं मागितलंच पाहिजे, पण काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. मागणी परपटांना लागत घ्यायचं ना, पण तुमचं माझं मागणं कसं आहे महाराज, लटिके ते रुचे आणि साच कोण आहे ना साच कोणता खरं कोणता पटतंय महाराज. 3 मित्र देवाची प्राप्ती करू म्हणून देवाची प्राप्ती करण्याकरता दोन भाऊ तुझ्याला गेले, जंगलामध्ये गेले. देव प्रसन्न झाला, हार्मोनियम आला त्यांना, तिघांना, कोणाला? 3 मित्रांना. देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं माग तुम्हाला काय मागायचं. पहिला स्वतःला पाहिला तो म्हणला देवा माझ्याकडे लई पैसे म्हणजे लई म्हणजे ज्या चिंचेच्या झाडाखाली मी बसलोय ना ते चिंचेचं झाड, त्याचं जे पाणी ना पान, त्या प्रत्येक पानाला एक नोट, पण ती एक नोट कशी 2000 रुपयाची नोट. आता चिंचेचं झाड त्याचे पाणी किती, त्याला 2000 रुपयाची नोट लागले, ते पैसे झाले किती याचा हिशोब आहे का? म्हणजे चल किती दिले दत्तास तू. दुसऱ्याला म्हणजे तुला काय मागायचंय, म्हणजे याला प्रत्येक झाडाला त्या ठिकाणी पानाला 2000 रुपयाची नोट दिली ना, याने सगळे पैसे घ्यावा आणि मी पीठ तयार करतो, त्याने धुवा आणि त्या पीठीची चावी माझ्या कमरेला राहावा. म्हणजे खर्चाचा अधिकार कोणाला? पीठीची चावी माझ्याकडे आल्यावर खर्चाचा अधिकार मला. तिसऱ्याला म्हणजे माग तुला काय मागायचंय, मला देवा खरं सांगतो मला बी मागायचंय. म्हणजे का? म्हणजे पुढच्या जन्मात हे दोघं माहिती व्हावं, यातला मुलगा काहीच नाही व्हावा.
आणि यांची सगळी प्रॉपर्टी मला यावा. नाही कळलं का तुम्हाला मागणी? पहिल्याला चिंचेच्या झाडाला जेवढे त्या ठिकाणी असणारे पान आहे त्याला 2000 रुपयाची नोट पाहिजे. पैसे झाले किती? दुसऱ्याला ते झाड त्या ठिकाणी जे पानाला लागलेले पैसे ते घेऊन नका, पेटीत ठेवायची चावी त्याच्याकडे, खर्चाचा अधिकार. आणि तिसऱ्याला ते दोघांचा मी पुतण्या व्हायचे, दोघांना मुलगा नको, म्हणजे प्रॉपर्टीचा मालक कोण झाला? ही मागण्याची कॅपॅसिटी पद्धत कोणाची? तुमची माझी. आपण मागतो देवाला, पण काय मागतो? देवा माझ्या पोराला पोरग होऊ, मी तुला कोंबडं दाखवतो, हे मागणं हलकं. देवा माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, तुला बोकड कापतो, हे मागणं हलकं. बरं म्हातारे पत्राला विचारा, बाबा आता खायचं बंद केलं का? देवाला कापायचं बंद केलं? ते म्हणतात मला चावणार काय कापतो देवा? म्हणजे कशा करता कापित होता? आपला असणारा देव हे हलकट मागणं कधीच मागत नाही. आणि जो हे हलकट मागणं मागतो तो वाद करायचा देवच नाही. नाही कळलं का मला? आपला देव कसा आहे? भगवद्गीतेने सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोय यो मे भक्त्या प्रयच्छति. पान, फळ, फूल, पाणी एवढं जरी असलं तरी आपल्या देवाला ते, आणि जो हे देव मागणे मागत आहेत ना ते आपले देव नाही. मग त्याच्याकरता संतांनी सांगितलं, हे तरी शेंदरी दैवती बोलती तुझी भूते घेते. हे देव आपण पुजल्याच्या नंतर हेंद्री शेंद्री दैवत पुजल्याच्या नंतर आपल्या वारकरी संप्रदायात नाही, पण आपल्या हिंदू धर्मात अनेक प्रकारचे देव झाले. एक देवाला त्या ठिकाणी काय म्हणतात तुमच्याकडे? शेंदूर म्हणतात ना. देवाला शेंदूर पाहण्याकरता गेला, देवाला शेंदूर लावला, पण त्याचा हात शेंद्राने घालून परत पुसायचं. पुढं शेजारी असणारा मोकळा दगड पाहिला त्याला कोणी पुसलं त्याला. पाठीमागचा येणार त्याच्यापेक्षा हुशार, तुम्हाला इकडे कोणी आणला कडेला, त्याला तोही त्याच्या शेजारी मांडला. कोणाच्या? मग त्या दोघांना शेंदूर घातलं, याचा हात पुसायला जागा, मग ते तिसरा दगड काढला. मग हे जे हेंद्री शेंद्री दैवत आपण पूजा करायला लागलो ना, ते म्हणाल महाराज मी या देवावरती टीका करता का? या देवावर टीका करी, एकच धरणाची ती आणि आम्ही रखुमाईचा पती. दुसऱ्या देवाच्या समोर नतमस्तक झालो ना तरी आम्ही वारकरी लोक त्या पंढरपूरचा विठ्ठल त्या देवात पाहतो. ही आमची श्रद्धा आहे. नंतर देव आमचा असा आहे की आमची श्रद्धा घडू देत नाही, म्हणून तो आमचा असणारा जगन्नेता परमात्मा आहे. जगाच्या पाठीवरती काही मंदिर आहे, घरापाडीकर काही मोठे उत्सव आहे. उत्तर महाराष्ट्र भारतात जर तुम्ही गेले तर अनेक प्रकारचे मंदिर आहे, पण जर दर्शन करण्याकरता गेले म्हणजे 100 रुपयाचा पडदा उडी देऊन मग देव दर्शन देईल तुम्हाला. देव करायच्या बापाचा नोकर आहे, म्हणजे 100 दिल्याच्या नंतर देव दर्शन देतो, आणि 100 नाही दिले का देव झोपलाय. आणि एकच देव असा आहे संबंध हिंदुस्थानाच्या भूमीत वारकऱ्यांना पायाला हात लावायचा, त्याचं दर्शन घ्यायचं, तो आपला पंढरपूरचा विठोबा आहे. पण आपला त्याच्यावरती काय असला पाहिजे? भाव आणि श्रद्धा. संत महात्मे सांगतात साधावया भक्ती
छत्रपती शिवाजी महाराजांनी एक धर्म सुरू केले, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय. त्या तुकोबरायाने एक असणारा परमात्मा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवला. तोच धारला चित्तामध्ये, तोच धारण केला चित्तामध्ये. आणि वारकऱ्यांचे तत्व असलं पाहिजे. ऐका वारकऱ्यांना, तुमच्यावरती संकट यावं आणि ते संकट हरण्याकरता त्याची काळजी आणि त्याची वाट त्या ठिकाणी देवानं पाहावी. देवाने विचार करावा, माझ्या भक्तावरती संकट आहे आणि त्या देवाने उडी घालावी. तेवढी प्रामाणिक भक्ती आपली असावी. नाही कळलं तुम्हाला? अरे संकट आपल्यावरती, भक्तावरती संकट आहे आणि काळजी देवाला पण याच्यापेक्षा चांगला परमात्मा काय असू शकतो महाराज? त्याच्याकरता एकच करायचं, काय करा तू एकची धर्म जगाचे बांधव रामे. जगाला प्रेमात पावलं, याच्या वेगळा परमार्थ नाही आणि याच्यापेक्षा वेगळी भक्ती नाही. पण ऐका बारकाईनं, काही काही सगळ्यात याव घाल्या चाला तवानी माळी आहे. जर दुमती करून म्हशीला हाणलं तर म्हैस बेशुद्ध पडत. पण त्यांची वर्तणूक जर पाहिली ना तर उगाच कोणता तरी त्रास द्यायचा, उगाच काहीतरी करायचं. याच्यामुळे खरे खरे माळकरी बांधून धरणार. आपण म्हणतात माळकरी काय चोऱ्या करतात, ते सांगत असतो माळकरी चोऱ्या नाही करणार, चोरांनी माळीचा आश्रय घेतला आणि ते माळकरी आले म्हणून तसं झालं. नवीन दिंडी असाव्या सगळे दिंडी चालक आहे, जुने जाणते कर्नाटक खारपडीचं वैभव मी सगळ्या महाराष्ट्रावर सांगत असतो ताई. तुमच्या गावावर म्हणतात ते ठिकाणी दादा कीर्तन आले म्हणून नाही, पण युट्यूबला टाकलं तर माझे कार्यक्रम अनेक कार्यक्रमात. अरे भिषा घेऊन दिंड्या चालणाऱ्या नाही दिंड्या महाराष्ट्राने पाहिल्या. पण पदर पैसे टाकून दिंडी चालवायची कशी आहे? फक्त खराबवाडी म्हणून शिकलं पाहिजे. बाकीच्या एका दिंडीचा 2 दिंड्या झाल्या त्याचं कारणीभूत फक्त पैसा नाही, ते विचार करण्याची व्यतिरिक्त काय स्वार्थ आहे त्यांचा? ते 15 दिवस सुद्धा त्या ठिकाणी पैशाशिवाय चालू शकत नाही. पण आपल्या गावचं भाग्य आहे आणि हे आपण त्या ठिकाणी टिकवल्याच्या नंतर भविष्य काळातला परमार्थ नाही. तर विचार करा, अरे वाडी सारखी एवढी सुंदर आणि पवित्र मंदिर आहे, चांगल्या चांगल्या 10,000 20,000 हजार गावच्या लोकसंख्येत कीर्तनाला जातो आम्ही. अशी मंदिरं नाही, अशा मंदिरामध्ये पवित्रता नाही. इथं आल्याच्या नंतर अंगामध्ये वेगळीच लहर त्या ठिकाणी येते. हा तुळशीदास बाबांचा असणारा साम्राज्याचा वास आहे आणि बाबांच्या असणारे आपल्या गावाला आपलं काय झाले माहितीये का? गावच्या मंदिरात महिना जेवायला जायचं नाही आणि तिकडे बद्रीनाथ केदारनाथ हिंदत बसायचं. असं जमत नाही का मला? म्हणजे घरच्या आईला पण भाकर द्यायची नाही, नेत्याच्या वाढदिवसाला रक्तदान करून द्यायची. कोणती पद्धत? ही कोणती पद्धत आहे? हा उगाच मंदिर सांगत असतो घरचं काय कसं करायचं, पुढे भाकरी वाढायच्या. हे कोणी शिकवलंय? परमार्थ उत्तम क्वालिटीचा असला पाहिजे, उत्तम दर्जाचा असला पाहिजे. आणि बरीच लोक म्हणतात आमचा परमार्थ नाही, साधा बोळ्या माळकाचा होता, माळकाचा अंतकरण परम पवित्र असलं पाहिजे. साधी त्या ठिकाणी विचारशैली त्या ठिकाणी उत्तम प्रकारची असली पाहिजे. संतांनी याच्यापेक्षा वेगळं काय केलं जाणार? संतांनी लोकांना याच्यापेक्षा काय वेगळा परमार्थ सांगितला? पण तुमचं माझे एकच झाले की संतांच्या वचनावरती आपण विश्वास ठेवत नाही. बोलगल मला जे टोकाचं वाक्य बोलायचे ते त्यांना शोभायचं. ते म्हणायचे एखाद्या जर म्हणला संत काय, मग त्याला एकच वाक्य सांगायचं, तुला ते आई बापा जेवढा विश्वास आहे ना तेवढा तो संतान झाला पाहिजे. ऐकलं बाळ काय नाही? मग बोलगल मला जे वाक्य बोलायचे
त्याला विचारायचं एखादा म्हणला ना संत आहे का, मग त्याला विचारायचं तो बाप आहे का. हा हे ऐकायचं फक्त डॉक्टर विकासानंदजी महाराजांनी साळगावात जपवून आणि हे ऐकायचं फक्त पोटघर महाराजांच्या तोंडून. कशा करता मला परमानंदात मुरब्बी असणारे व्यक्तिमत्व आणि परमानंदामध्ये क्वालिटीचे असणारे व्यक्तिमत्व त्यासोबत सुंदर मोठ्या प्रकारे भजन करा. आजच्या अभंगाचा सार फक्त एवढाच आहे. भक्ती जोश करा, श्रद्धापूर्वक अंतकरणाने करा. एका तत्वावरती श्रद्धा ठेवा, त्या तत्वावरती ठेवलेली श्रद्धा आपली ढवळू देऊ नका. पण आपलं उलट झालं हे पूर्ण. सोमवारी एक देव, मंगळवारी देव, बुधवारी देव, गुरुवारी त्या ठिकाणी असणारा वेगळा देव, शुक्रवारी देव, शनिवारी देव, रविवारी परत घेतलेली शनिवारी देव होते. याच्यामुळे आपला परमार्थ नाही आला. तुमचं कार्य 10-12 मिनिटात मांडायचं लागते राहून जाईल गडबडीमध्ये. मग त्याच्याकडे वळतो. 5-6 गोष्टी समाजाला सांगत आलो. पहिली गोष्ट दारूबंदी करा. या हिंदुस्थानला ज्या करून तलबदार मर्द बांधण्याची गरज आहे तेच करून आता व्यसनाच्या आधी जायला जाम पर जाम करने से क्या फायदा, सुबह पे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तो हरिनाम का पहला तो पीते थे तेरी जिंदगी सुधर जाएगी. पहिली गोष्ट दारूबंदी करा. दुसरी गोष्ट गावागावात हरिनाम सत्य करा. हरिनाम सत्तेने काय झालं, शास्त्राची नवीन प्रकारची भक्ती सांगितली. नंबर 1 ची भक्ती श्रवण भक्ती नाही इथे बसू द्या. बाहेर बसल्याच्या नंतर एखाद्याच्या कानावरती नाम गेलं ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नंबर 2 गावागावात हरिनाम सत्य करा. खरातवाडीकर हे सत्य जर टिकवायचे असतील तर तुम्हाला तरुण पिढी घडवावी लागेल. आणि तरुण पिढी जर घडवायची असेल तर तुम्हाला त्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण द्यावं लागेल. आता तुमच्या गावात नाही असं, पण बाहेरच्या गावचं सांगतो. सासूसाठी गडे सून, सासू गेल्याच्या नंतर भोगतोर जीव काढून करतात. एक ती पोरगी असते ती रडते तिच्या आईसाठी, आणि दुसरी एक बाई असते ती रडते कटकट गेली म्हणून. तिला काय म्हणतात, सासूसाठी रडे सून, पण भाऊ अंतरीचा भिन्न. तिकडे तर आमच्या पडल्या तर तुमच्या इकडचं नाही, कारण मला कीर्तन झाल्याच्या घरी तुमच्या इकडं नाही तर आमच्या पड्ड्यात तर एखादा वर्ग टाळ घेऊन उभा राहिला. आमच्यासारख्या कीर्तन करायचं काहीच म्हणणं नसतं. आम्हाला रोज एक गाव आहे. आम्ही कायला काय म्हणून एक उभं राहिले चांगलं काळ आम्हाला आनंद होतो माझा त्या गोष्टीचा. कारण करणार बांधले हरी कीर्तना इकडे पोरं आले पाहिजे. पण त्याच गावचं एक खाली गाव त्याला तुम्ही म्हातारा जर असतं तुमच्या गावचं सोडून भाऊ तेव्हा ते काढल्या त्या बापाने असा टाळला गेला होता का खाली. एक तर ती पोरगे इकडे पारणार मग एवढ्या लोकांचं सकट मला झाल्याच्या नंतर त्याचा अपमान झाला. ती बरोबर आहे का डायरेक्ट सांगत हे बाबा इकडे हा घे तुझा टाळ, ही तुझी मार आणि तूच गोंधळ घाल. आपण उद्यापासून एकच ठरलं जिद्द तुम्ही पारमाचा कार्यक्रम तिथं आपण पाहिला आलं कोण म्हणतं ते पोर ही पोरं पारमार्थ देण्याकरता आपण थोडासा त्याग केला पाहिजे. उभा राहिले आमच्या भाऊचं नाव तू हा आमच्या संतोष महाराज कौंडण्यांनी आम्ही शिबिर चालू केलं होतं. देवळे त्यांना जगदंब वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दारू तिथं 15-20 दिवस राहिला, 21 दिवस राहिला. आज जर त्याला विचारला ना तर त्याचे 5 ते 6 अभंग पाठे आणि 10 ते 12 श्लोक पाठे फक्त 20 दिवसात. किती दिवसात? फक्त 20 दिवसात. माझ्या बरोबर आमच्या या ठिकाणी तरुण पोरांची फौज समोर आहे का भारतानं. आमच्या ठिकाणी खानगे महाराज आहे, आमचा ओम महाराज विषय हे 2 पोर आहेत दादा वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात. ओमने आता 2-3 प्रवचन केले. त्याचं आता परवाचं प्रवचन आहे कुरुंद नावाच्या गावामध्ये. आपलं कर्तव्य याकडून आपण त्या ठिकाणी समाजात आणलं पाहिजे. ऐका ही पोरं तुम्हाला लाखांनी पगार करून देतील, करोडोनी पगार करून देतील का हे मी सांगत नाही. पण ही पोरं तुम्ही म्हातारा झाल्याच्या नंतर तुम्हाला भाकरी दिल्याशिवाय राहणार नाही गॅरंटी परमार्थ करत असताना त्या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे नाना महाराजांचं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्यानं ते घेतलं तो गुणगुण केल्याशिवाय राहत नाही. पण ऐका ना त्या ठिकाणी शिक्षणाबरोबर त्याला संस्कृतीचं ज्ञान द्या, वारकरी संप्रदायाचं ज्ञान द्या. 5 मिनिटं विषय लागेल पण महाराष्ट्रात वास्तव सांगतो तुम्हाला. ऐका
याच महाराष्ट्राने एक असं कुटुंब पाहिलं गड्या, दोघंही नवरा बायको मास्तर मास्तरनी, सत्य घटना सांगतो तुम्हाला, पुढे सांगतो, कोणही मास्तर मास्तरनी. एक त्या ठिकाणी पूर्वीचा काळ, बापानं काय करत त्या मास्तरनं, त्या पोरांच्या बापानं जर एखाद्या मुलीचं गावात लग्न असतं का नाना महाराज, त्याला 10,000 रुपये द्यायचे, त्याची 2 एकर जमीन लिहून घ्यायची. जुना काळ देतो तुला परत सोडून, पण त्याने काय द्यायची नाही. असं करता करता 100 एकर जमीन गावात कमवली गड्या. 4 बंगले बांधले, 4 बंगले. नवनाथ महाराज ठीक आहे, भाकड करता नाही सांगत तुमच्या समोर, ते महाराष्ट्रातलं भीषण वास्तव सांगतोय. भाऊ पोट लहान माझं सुद्धा आता भरपूर प्रमाणात आम्ही, मी आता खिचडी खाल्ली, नाहीतर दिवसभराचा माझा उपवास निरंकार आहे. इथं उभं सुद्धा राहत नाही, पण कोणतरी तिने बोलतो तुमच्या समोर का आजच्या कार्यक्रमातून फक्त 10 लोकांनी बारकाईने ऐकू द्या. नवनाथ महाराज करता आजच्या कीर्तनाचं सार झालं महाराज, सार झालं कीर्तनाचं. 4 बंगले बांधले जातात त्यानं. बंगले बांधल्याच्या नंतर 2 पोरांना 2 बंगले वाटून दिले, 2 4 बंगले वाटले. प्रॉपर्टी करोडोनी कमवली, ती वाटून टाकली. 100 एकर जमीन कमवली होती, 50 एकर जमीन वाटून टाकली. पोरं खूप शिकवले, पोरं खूप शिकवले, आणि शिकवल्याच्या नंतर मुलं अमेरिकेला गेले. दादा अमेरिकेला गेल्याच्या नंतर 1-1 लाख रुपये पगार पोरांना यायला लागला. पोरांनी तिकडच्या बायका केल्या, त्यांना 1-1 लाख रुपये पगार यायला लागला. एका घरात 2-2 लाख रुपये यायला लागले. शेवटी म्हाताऱ्याला असं वाटायला लागलं, शेवटच्या टायमाला एखादा मुलगा एखादी सुनबाई सेवा करण्याकरता आपल्यापाशी पाहिजे. म्हातारी आजारी पडली, बापाने सांगितलं आई आजारी पडली तुमची, या काय सेवा करायला. पैशाने स्वतःने बरोबर पोरं यायला तयार झाले नाही. शेवटी म्हातारी गेली, म्हातारीने फोन करून सांगितलं आई गेली तुमची, आता अंत्यसंस्कारला तरी या, आता अंत्यसंस्कारला तरी या. पोरांनी अमेरिकेतून फोन करून त्या ठिकाणी सांगितलं ऐका, आम्हाला जर विमानाने मुंबईला यायचं म्हणलं वेळ लागणार नाही, पण मुंबईवरून जर गाडी करून गावाकडे यायचं म्हणलं वेळ लागल्याशिवाय राहणार नाही. मग भाऊ मला धरून अग्नी संस्कार घेऊन या. दुसऱ्या दिवशी सावडण्याच्या कार्यक्रमाला आम्ही येतो. दुसऱ्या दिवशी त्या बापानं त्या ठिकाणी, त्या दिवशी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम भाऊ बंधाला हाताने धरून करून घेतला दादा. दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत भली मोठी गाडी आली, तोरण्याची बायको आली, धाकटीची बायको नाही आली. बापानं बायकोचा त्या ठिकाणी सावरण्याचा कार्यक्रम बाजूला ठेवला आणि बाप तिथपर्यंत गेला आणि पोरांना म्हणला तू तुझी बायको आली. धाकटीची बायको पुढे, आई तर तुमच्या दोघांची होती. पोरांना म्हणून उत्तर दिलं बाबा सगळं वाटले ना तुम्ही, बंगले वाटले, जमिनी वाटली, पैसे वाटले, मग आता आम्ही दोघांनी आमच्याच वाटण्या करून घेतल्या. धाकटा मला म्हणता मम्मीच्या टायमाला तुझा आणि पप्पाच्या टायमाला तुझं नाही कळत. हो बाबा तुमच्या संस्कृतीला पैशाला काय आग लावायची नाराज. ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं, हाडाची काळ केली, रक्ताचं पाणी केलं, त्या ठिकाणी संसार वाढवला, आपल्यासाठी काबाड कष्ट केले. जर याच्या कदाचित डोक्यामध्ये 2 घातली असेल तर ती आई पोषित झोपली, कदाचित तो बाप पोषित झोपला आणि आपल्याकडे वाढून अमेरिकेपर्यंत पाठवला असेल आणि त्या आईच्या अंत्यसंस्कार येण्याकरता मुलांच्या जर वाटण्या पडत असतील तर मुलं शिकवली पाहिजे का, याच्या समोर प्रश्नचिन्ह नाही. अवश्य पोरं शिकवा, पण त्याला वारकरी संप्रदायाचे शिक्षण द्या. सुशिक्षित मुलं काढवा, पण ते करत असताना सुसंस्कृत सुद्धा मुलं बनवायला बसरू नका. ते वारकरी संप्रदाय शिकवतो. गावागावात हरिनाम सत्य करा. नंबर 3 आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करा. हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे, हिंदू धर्म एवढा बलवान आहे. वाक्यातून सुद्धा लिहून ठेवूया अशी हिंदू धर्माची आख्यायिका आहे. पण गावकऱ्यांनो आता सगळं टिकलंय, पण धर्म मातीत चाललाय. काय मातीत चाललाय? धर्म मातीत चाललाय. तो धर्म टिकवण्यासाठी तुम्हाला मला पुढे यावं लागेल. पायमावल्यांना मी प्रश्न विचारत असतो पायमावल्यांना कार्यक्रमातून, तुमच्या डोक्यावरती तो पदर आहे, तो पदर शाबत कुणामुळे? बऱ्याच पायमावले म्हणतात आमच्या नवरीनं साडी घेतली, तो पदर आम्ही आमच्या डोक्यावर घेतो. पण तो पदर शाबत त्याचं कारण आहे, त्या पदर शाबत राहण्याकरता बलिदान दिले छत्रपती संभाजी राजांनी, म्हणून तुमच्या डोक्यावरचा पदर शाबत आहे. तुमच्या कपाळावरचा कुंकू शाबत आहे. बलिदान दिले धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी, म्हणून तुमच्या कपाळावरचा कुंकू शाबत आहे. आणि आम्ही हिंदू म्हणून कपाळाला जो गंध लावतो ना, धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी बलिदान दिले म्हणून तो शाबत आहे. नाहीतर भाऊ बऱ्याच वेळेला बोललो, जर यदा कदाचित छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे नसते तर आज तुमच्या इथे कीर्तनाला येण्याकरता चेअरमन मला आमच्या पारनेरून एक परवानगी आणावं लागली असते. बरं का आपण द्या, बरं लक्षणाला द्या, एक परवानगी घ्यावं लागली असते. महाराज आतोली को पास करावा लागला असता. हुजूर
मैं आपकी दरबार में थोड़ा समय के लिए संकीर्तन करना चाहता हूँ. मग ती अवलाद आणि खादावता म्हणजे असे करो करो थोड़ा समय करो बाद में हमारा नमाज का टाइम होने वाला है. करता अरे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. एक छत्रपति संभाजी राजे ना होते तो हम सबकी सुन्नत होती. आपण सगळे बळीपत्र असतो कारण फक्त धर्म छत्रपती संभाजी राजे ऐकवत पैसा संपत्ती प्रतिष्ठा कुणाला नकोय. त्या राजे जाऊन त्या छत्रपतींना सांगत होता माझ्या मुलीबरोबर लग्न कर राज्य द्यायला तयार आहे. धर्म परिवर्तन कर राज्य द्यायला तयार आहे. पण त्याही अवस्थेत सांगितलं रे वाघाच्या जबड्यात घालून हा मोजीदार अशी छत्रपती शिवरायांची अवलाद पण तरी धर्म नाही सोडला. त्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना बलिदान दिलं. तुम्हाला मस्करी वाटते महाराजांची ऐका. अरे जिवंत माणसाच्या अंगाची कातडी काढायची, जिवंत माणसाची नख काढायची, जिवंत माणसाची चमडी सोडायची, जिवंत माणसाची जीभ छाटायची, त्याच्यावरती असणारं उकळतं पाणी टाकायचं. त्याही अवस्थेमध्ये त्याग सहन केला फक्त धर्मा करता. आपल्याला एवढा त्याग आहे का? आपलं कर्तव्य फक्त एकच आहे. आपण आपल्या मुलींना धर्म शिकवला पाहिजे आणि आपण आपल्या मुलांना धर्म शिकवला पाहिजे. इतकं पोटतिडकीने बोलण्याचं कारणच आहे की महाराज दीड मिनिटात पुढचा प्रसंग सांगतो पुढे चलतो आहे का. ज्या कॉलेजला जाणाऱ्या दिद्या माझ्या समोर उपस्थित आहे दिद्याला तुम्हाला विनंती आहे तुम्हाला हिंदू धर्मातली सोडून मैत्री नसली पाहिजे. काय मावळे ना तुमच्या मुलीला 15,000 रुपयाचा नाही 25,000 रुपयाचा मोबाईल द्या काय हरकत नाही. त्यातला 25,000 रुपयाचा मोबाईल पण कदाचित विचार करा तिच्या मोबाईल मध्ये हिंदू मैत्रीचा सोडून नंबर सुद्धा दुसऱ्या मैत्रीचा नसला पाहिजे. लवजियाची सुरुवात होते ना बहुती या गोष्टीपासून होते. एक प्रकरण गेल्या 1-2 महिन्यापूर्वी आम्ही हनुमान पांडुरंग लवजियाचं सत्य घटना सांगतो तुम्हाला सांगतो. आपल्या अनुभवने मी स्टँडर्ड अनुभव असतात पहा अनुभव खाता येईल तुमच्या सुद्धा. दादा बीड जिल्ह्यामध्ये कीर्तन करण्याकरता मी निघालो होतो गड्या. संध्याकाळची वेळ होती कीर्तनाची. माझ्या बरोबर माझे परम मित्र अतुलनाथ चव्हाण आणि त्या ठिकाणी अनिल महाराज देशमुख बरोबर नगरच्या पुढे त्या ठिकाणी करंजीच्या घाटापर्यंत मी गेलो असेल. माझा मोबाईल वाजला. वेळ होती दुपारी 11ची वेळ. 11च्या वेळेला मोबाईल वाजला आणि पोरीचा बाप तिकडे हंतिका देव रडायला लागला. महाराज ऐकले तुमच्या कीर्तनातून महाराज धर्माचं कार्य करता तुम्ही महाराष्ट्रभर ऐकले तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले तुमच्या धर्म संमेलनातून. महाराज त्या दिवशी त्या शिरोलीकडे जुन्नर तालुक्यामध्ये आमच्या पावण्याच्या वर्ष श्राद्धाला कीर्तन होतं महाराज तुमचं. आम्ही उपस्थित होतो महाराज. त्या कीर्तनामध्ये तुम्ही सांगितलं धर्मांतरण त्या ठिकाणी रोखलं पाहिजे. लवचियांना बळी पडणाऱ्या मुलींना मार्गदर्शन केलं. पण महाराज माझीच मुलगी लवचियांचा हरिगिरो बळी पडली महाराज लवचियांना. पोलीस स्टेशनला आले दादा नगरमध्ये MIDC पोलीस स्टेशन नावाचं पोलीस स्टेशन आहे तिथं समोर आले महाराज वाचवा महाराज पोरगी. दादा एक वाक्य त्या ठिकाणी बोललो त्यांना जे केस हाताळतात त्या साहेबांचं नाव काय त्यांनी 2 नाव दिली. म्हणजे एका पोलिसाचं नाव आहे सांगळे आणि एका पोलिसाचं नाव आहे शेख. म्हणजे सांगळे दादाला फोन द्या. सांगळे दादाला फोन दिला. दादाला सांगितलं दादा महाराज वेळ बोलतो ही पोरगी आपल्याला वाचवायची काय प्रयत्न करता येतील ते करा पण आपल्याला पोरगी वाचवायची. हिंदू तुमची माझी शोकांतिका त्या सांगळे दादाने माझ्या समोर मांडली. महाराज समोर जे लोक आहेत ना मुस्लिम समाजाचे मुसलमानाचे ते 50 ते 60 आणि पोरीच्या बाजूने कोण आहे महाराज? पोरीची आई, पोरीचा बाप, पोरीचा सुलतान, पोरीचा मामा या 4 माणसांच्या व्यतिरिक्त आपल्या बाजूने माणूस नाही. त्यांना सांगितलं वाचवा जी काही ताकद लागेल ती लावू आपण पणाला लावू पण पोरगी वाचवा. पोरीला सांगितलं दिले अगं श्रद्धा नावाची पोरगी तुझ्यासारखीच होती ग. दिल्लीमध्ये राहत होती. तिचा असणारा मित्र हा मुसलमान समाजाचा होता. त्याने तिचे 36 तुकडे केले आणि फ्रीज मध्ये टाकले. ज्या वेळेत बाहेर पडेल त्याविषयी तुकडा न्यायचा आणि जंगलामध्ये कोण्या कुत्र्यांना खाऊ घालायचा. असे 36 तुकडे तिचे केले. कशा करता आपले हिंदू धर्म श्रेष्ठ दिले नको असं करू. पोरगी म्हणजे माझा शाहीद कसा नाही तर पोराचं नाव शाहीद. माझा शाहीद कसा नाही तो चांगला आहे. पोरगी ऐकायला तयार नाही. 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बहु प्रयत्नाची पराकाष्ठ झाली. माझे सारखे फोन चालू पोरगी ऐकायला तयार नाही. सांगळे दादाला म्हटलं फक्त शेवटचे 2 मिनिटं माझं बोलणं करून द्या चेअरमन. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सांगळे दादाला माझं बोलणं त्या पोरी बरोबर करून दिलं. त्या दिदीला सांगितलं तू माझ्या बहिणीसारखी आहे. एकदा तुझ्या बापाच्या डोळ्यातला संघर्ष तुझ्या आईच्या डोळ्यातला त्याग बघ आणि त्याच्यानंतर निर्णय घे. तुझ्या भावासारखा दिले आपण ज्या धर्मात जन्म घेतला ती
धर्माची संस्कृती आहे. आपल्यात असं आहे हम तो हमारे दो, तिकडं असं आहे हम तो हमारे 50. दिदे तू शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? दिदीने सांगितलं महाराज मी मांसाहारी आहे. कशाचं मांस खाते दिदे? मी कोंबडीचं खाते महाराज, मी बोकडाचं मांस खाते महाराज, मी त्या ठिकाणी असणाऱ्या बकऱ्याचं मांस खाते महाराज. दिदे त्या धर्मामध्ये गाईचं सुद्धा मांस खावं लागते. माझा फोन झाल्याच्या नंतर बहिणीसारखी तू माझ्या फक्त युट्यूबला 2 मिनिटं सर्च करून बघ आणि त्याच्यानंतर तू निर्णय घेते दे. आईच्या डोळ्यातला संघर्ष, बापाच्या डोळ्यातला त्याग बघ आणि त्याच्यानंतर निर्णय घेते दे. दादाने त्या दिदीमध्ये परिवर्तन झालं. सगळ्या दादाने प्रयत्न केले. बरोबर त्या ठिकाणी वेळेमध्ये 4-5 वाजता माझा मोबाईल परत वाजला. मोबाईल पोरीच्या बापाने केलेला फोन होता आणि पोरीचा बाप म्हणाला महाराज पोरगी आपल्याकडे यायला तयार आहे, पण समोरची लोक फार आक्रस्ताळेपणा करतात. फोन घ्यायला तयार होईना झाला महाराज. शेवटी आपले रक्त हिंदूच आहे. आपल्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे. आपल्या रक्तामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहे. अरे लढणं आपल्या रक्ताने लादा. त्यांना सांगितलं फोन घेत नसेल स्पीकर ऑन करा. 50 जणांच्या घोळक्यामध्ये पोरीच्या चुलत्यानं फोनचा स्पीकर ऑन करायची हिंमत केली आणि त्यावेळेस एक वाक्य तुमच्या समोर नवनाथ महाराजगड कीर्तन करतोय तो बोलला ऐका. अरे मुकुंदनगर सारख्या ठिकाणी जरी तुम्ही राहत असाल ना, धर्माचं काम आम्ही लोक करतोय. जो महाराज तुमच्या समोर बोलतोय त्याचं नाव आहे नवनाथ महाराजगड आणि संबंध हिंदुस्थानचा 1 नंबरचा ग्रुप आहे. त्या ग्रुपचं नाव आहे टायगर ग्रुप आणि त्याचा नवनाथ महाराजगड सक्रिय सदस्य आहे. जर पोरीच्या घरच्याला हात लागला तर संध्याकाळी नगरमध्ये किती गाड्या घेऊन उतरू सांगता येणार नाही. पोरीच्या केसाला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे. वेळ संध्याकाळची झाली दादा भाऊ. 7-7:30 वाजता मी त्या ठिकाणी फेटा बांधायला गेलो आणि फेटा बांधत असताना इकडे पंचपदी चालू आहे. पोरीचा बापाने फोन केला आणि पोरीचा बाप ढसायला लागला. पोरीचा बाप एक वाक्य बोलला महाराज शेवटचा प्रयत्न म्हणून प्रयत्न केला होता की तुम्हाला फोन केल्याच्या नंतर पोरगी वाचेल, पण महाराज वाचली पोरगी. पोरगी आपल्या घरी आली आणि त्याची आल्याची हिंमत नाही झाली अंगाला हात लावण्याची. हा पोरीचा बाप विनंती करतो महाराज आयुष्यभर तुमचे ऋण फेडता येणार नाही आम्हाला, पण नगरमध्ये पाईपलाईन रोडला आम्ही राहतो. यदा कदाचित जर इकडे आले तर गरीबाला तुमची सेवा करण्याचा मौका द्या आणि फक्त 2 हात जेवण करण्याकरता आमच्या घरी या दादा. नवनाथ महाराजगड कीर्तनाचे किती पाकिट घेतले महत्वाचं नाही. त्यांना आतापर्यंत 58 पोरी 9,000 वाचवलं हे श्रेय आपल्याला. ज्या गोमातेचं संगोपन करता करता कसायच्या लावणीला जाणाऱ्या 617 गाय आपण आपल्या हाताने वाचवल्या. हे आपलं असणारं धर्म कार्य महाराज. म्हणून कीर्तनकार आमचे तर गुरुजी डॉक्टर विकास आनंदजी महाराज मिसाल बाबा बोलतात कीर्तनकार हा नुसता पाकिट घेणारा कीर्तनकार नसावा, तो धर्माचा धर्म प्रचारक असावा. कारण भाऊ धर्म टिकला तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर देश टिकेल. नाहीतर तुम्ही किती प्रॉपर्टी इथं कमवा तुम्हाला चालू कंडिशनला बदले सोडून जावं लागते. याचे अनेक उदाहरणं मी तुम्हाला महाराष्ट्रातील देईन. बाहेर समाजामध्ये जरा फिरा. 4थी आणि अति महत्वाची गोष्ट गोमातेची सेवा करा. गौराचे काय नाता आहे, गौवा हमारी माता आहे. गाई जर तुमची माझी माय असेल तर या हिंदुस्थानात 40,000 कत्तलखाने. किती कत्तलखाने? 40,000. एक गाई जर कापायला जात असेल तर 40,000 गाई कापायला जातात. हिंदूंनो ही तुमची माझी शोकांतिका आहे. माझं धर्मकार्य माझ्या गोशाळेच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती. चेअरमन पासून आपापासून लक्ष्मणपासून तुम्ही सगळे महाराज मंडळी दादा तिथे समोर बसलेले, त्या ठिकाणी सकल महाराज आहेत, बरेच मंडळी त्या ठिकाणी आमचे आचार्य इकडे बसले. बऱ्याच लोकांना कार्य माहिती दादा. एक निवेदन करतो आणि सर तुमचे जर वाढदिवस तुम्ही साजरे करत असाल ना, ढाब्या हॉटेलला इकडे तिकडे वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्या गोशाळेमध्ये वाढदिवस साजरा करा. त्या गोशाळेला 5-6 हजार रुपयाचा चारा द्या. कारण जे महाराज मंडळी गायांचं रक्षण करतात ते तुमच्याकडून पैसे घेऊन काही त्यांच्या बायकांना लुगडे नाही देत. पण हे धर्मकार्य करत असताना भाऊ ज्यावेळेस आमचे वडील मागच्या वेळेस तुमच्याकडे आले होते तोपर्यंत आमच्या गोशाळेची संख्या 20 ते 21 होती. आज आमच्या गोशाळेची संख्या झाली महाराज 39. किती गाय झाल्या? 39 गाय झाल्या. पण ऐका ना दादा, दररोज असणारा 300 वाढे गायांना लागतं. 1300 रुपये शेकडा वाढे, 3900 रुपयाचा चारा आम्हाला दररोज लागतो. पण एक मोठं वाक्य बोलू का, तुम्ही देवावरती भाग आला तो देव तुमचा कैवारी झाल्याशिवाय राहणार नाही. नवीन नवीन ज्यावेळेस आपण गोशाळा चालू केली ना, याचा अनुभव आमचे सांगतो तुम्हाला. ऐका भाऊ, नवीन नवीन गोशाळा चालू केली 9 ते 10 गाई गोशाळेमध्ये झाल्या.
पण आमचा स्वभाव अण्णाने तरी मकाची कुटी करून ठेवते मुरघासाच्या बॅगा तुमच्याकडे घरी जातात वरतो अशा बॅगा करून ठेवत्या. पण आता आम्हाला पाठ उठायची सवय अन्न ते उठायच्या आधी उठायची मुरघासाच्या बॅगा खाली करायची. म्हणजे काय करीत असेल जे घरचा जर शिल्लक होता का आमचा आम्ही लहान होतो तेव्हापासूनचा त्यांना भरलेल्या मुरघासाच्या बॅगा मी गोशाळे करता खाली करायचो. एक दिवस आम्हाला बोलता बोलता सहज म्हणले म्हणजे अरे आपण हे कुठपर्यंत चालवायचं कसं चालवायचं याच्यासाठी पुढचं काय नियोजन लक्षामध्ये आहे का काहीतरी केलं पाहिजे. ऐकायला देवावरती भार घातलं काय होतं भाऊ त्या दिवशी गोशाळेवरती गेलो गाड्या आणि माझी एक अत्यंत लाडकी गाय ज्यावेळेस माझी गाडी गोशाळेवरती जायला त्या पहिल्यांदा गोशाळेवरती गाडीच्या जवळ लढीवा गाय तिचं नाव मी पंढरी ठेवले. तिथं गेलो महाराज तिच्या मूर्तीला हात घातला आणि धड असा रडलो मी तिच्या समोर काय करायचं पर्याय आणि चालायचं योगदान कसं काय व्हायचं. पण आतापर्यंत माझ्या डोळ्यात पाणी घटना तुम्हाला सांगताना त्या देवावरती भार घातला नाही नवऱ्यानो पुरुष वर्ग आतापर्यंत त्या दिवशी रडलो त्या दिवसापासून अजूनपर्यंत माझ्यावरती अशी वेळ आली नाही का माझ्या गायांचा 5 ते 6 दिवसाचा चारा तिथं स्टॉक नाही अशी वेळच नाही. आज सुद्धा दिवसभराचा विषय असा आहे की काल त्यांचा वाढदिवस झाला त्यांचं नाव निलेशराव शेळकेवाडे गावांचे काल फोन केला त्यांना प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्ही जे आठवणी त्यांना फोन करतो निलेशदाजी आपल्या गायांकरता त्या ठिकाणी चाऱ्याचं नियोजन करा. निलेशदाजी सांगा महाराज काढवळे माझ्याकडे 1 एकर भर त्यातलं 5-6 गुंठे न्या तुमच्या गायांना कापून माणसं तिथपर्यंत सोडले आणि पिकअप भर काढवळ आपल्या गोशाळेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी पोच केलं गड्या. सांगण्याचं तात्पर्य जर पैसे कमवायचे असते कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर कमवले असते पण तुकाने फार थोडा तरी परोपकार महाराष्ट्रातल्या 38 लोकांची यादी माझ्या गाडीत आता ज्यांच्याकडे प्रॉपर्टी करोडो रुपयाने पण त्यांचं पहिलं पुण्य स्मरण त्यांच्या पोरांनी केलं नाही का भाऊ. नाहीतर तुम्हाला जर ऐकायचं असेल ना तर ऐका बारकाईला रेमंड कंपनीचा मालक कोणाला नाव आठवतं आठवतं विजयपत सिंघाने असं काहीतरी नाव आहे त्याचं रेमंड कंपनीचा मालक त्याचं नाव आहे विजयपत सिंघाने बरोबर आहे ना. विजयपत सिंघाने म्हणजे हा अंबानीपेक्षा मोठा माणूस. ज्या वेळेस अंबानीची जन्म 1999 नव्हती ना त्यांनी काही सोसायटी मुंबईमध्ये त्यावेळेस याची 36 मजल्याची सोसायटी कुठं मुंबईमध्ये त्या एका सोसायटीमध्ये 400 खोल्या किती खोल्या 12,000 करोडचा मालक रेमंड कंपनीचा मालक. पोराच्या ताब्यात प्रॉपर्टी देऊन टाकली पोरानं घरातून हाकलून दिलं. 400 खोल्याचं घर ज्या रेमंड कंपनीच्या मालकाने बांधलं तो शेवटच्या टायमाला कोर्टात यार धरे घालीत होता मी बांधलेल्या 400 खोल्याच्या घरात मला फक्त 1 रूम द्या 1. अरे शेवटच्या टायमाला त्याचा शेवटचा श्वास वृद्धाश्रमात घेतला. याच्यापेक्षा काय शोभंतिका असली पाहिजे. 12,000 कोटीच्या मालकाची जर ही अवस्था असेल तर आपण विचार केला पाहिजे आपल्याकडे किती आहे. धन मिळविणे कोटी पण सवे नैरे लंगोटी. शेवटच्या टायमाला आपल्या बरोबर लंगोटी सुद्धा येत नाही. पोरांकरता कोटीने कमवा लाखाने कमवा पण अशा गोशाळेमध्ये योगदान देत असताना तुमचे 1000 रुपये असतील तुमचे 2000 रुपये असतील तुमचे 5000 रुपये असतील हे द्यायला शिका तुम्हाला आनंद वाटेल. पोरांकरता लाखाने कोटीने कमवले ते नाही काम आले पण महाराजांकडे गोशाळेमध्ये गाय राखण्याकरता आणि गाय वाचवण्याकरता 2000 रुपये दिले पण माझ्या 2000तून एक गो माता वाचली. तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार मला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खराफाळीकर तुम्ही सगळी मंडळी मी अद्यापपर्यंत तुमच्या गावात कीर्तनाचं पाकिट सुद्धा ठरवलं आणि काय ठरवायची मला तुम्ही माझ्या वडिलांच्या बरोबर असणारी सगळी मंडळी आहे. माझ्या वडिलांच्या जोडीमध्ये असणारी सगळी मंडळी आहे. माझ्या वडिलांच्या खांद्याला काम करणारी माणसं तुम्ही सगळे आणि आमचे वडील सुद्धा खराफाळीचा कोणताही कार्यक्रम म्हणलं का माहेर घर असल्यासारखं त्या ठिकाणी इथपर्यंत तुमच्या बरोबर पोहोचवतात. तुमच्याकडून कीर्तनाची पाकिट आहार म्हणून घ्यायची म्हणजे आमचा तर तो कसं काय नाही कसं काय बसेल महाराज. मी तुम्हाला आजपर्यंत सांगितलं नाही पण पाऊस लांबलाय तुमच्या पायाला हात सगळ्याच्या. गेल्या वर्षी आपल्याला 14 मेला भरपूर पाऊस पडला होता आणि आपले रोड नाले सगळे फुल झाले होते बरं का. या वर्षी आता आज 11 तारीख आहे आजपर्यंत पाऊस पडलेला. तुमच्या घरी जर 2 गाय असतील तर तुम्हाला संघर्ष माहिती
सकाळी जर पाणी पाजलं तर बायको संध्याकाळी नवऱ्याला म्हणजे सकाळी न पाजलं तर संध्याकाळी तुमचं तुम्ही बघा, तुम्ही खाली टाकायचे बघा. माझ्या बरोबर यायचे करून सहकार्य आले ना, आमचा ओम असेल आणि आमच्या ठिकाणी आकाश असेल खांगे, ही पोरं माझ्या बरोबर दररोज शाळेमध्ये गायांना पाणी पाजण्याकरता, गायींना चारा टाकण्याकरता उपस्थित राहतात. पण आपल्याकडे एक पाय हात विनंती करतो गड्या, आपल्या 1,000 रुपयाने तुमच्या कुटुंबाला किती प्रमाणात त्याचा फायदा होईल, किती बंगल्यावर तुमचं काम लागेल, तुमच्या 1,000 रुपयाला माहित नाही. पण तुमच्या 1,000 ने माझ्या गोमातेचा चारा नक्कीच येईल. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे, ज्याची कॅपॅसिटी असेल त्यांना 1,000 रुपये, ज्याची कॅपॅसिटी असेल त्याने 2,000 रुपये, ज्याची कॅपॅसिटी असेल त्याने 500 रुपये आणि ज्याची कॅपॅसिटी नसेल त्याने 100 रुपये. तुमचे 100 सुद्धा आम्हाला लाखाच्या बरोबरीने आहे. तेवढेच आजच्या कार्यक्रमातून जर पैसे जमा झाले ना, तर माझ्या गाई त्यामध्ये 2-3 दिवसाचा चारा त्या ठिकाणी खातील. रात्रीचा दिवस करून गोमातेचे संगोपन करण्याकरता आम्ही लढतोय दादा. आमचा संघर्ष, आमचा त्याग फक्त तत्व एकच आहे जीवनामध्ये, आपल्या हयातीत आपण 150-200 गाई त्या ठिकाणी सांभाळल्या पाहिजे आणि रोज यात्रा जाणाऱ्या 5-50 माय भौनींचा जीव आपल्याकडून त्या ठिकाणी वाचला पाहिजे. हे माझं प्रामाणिक कर्तव्य तत्व आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुमच्याकडे आज लावून मागतो मी आज पैसे, आज लावून मागतो तुमच्याकडून आज पैसे मी. तुमचे 500 असू द्या, तुमचे 1000 असू द्या, तुमचे 2000 असू द्या, दिल्याशिवाय राहू नका. तुमच्या कुटुंबाला त्याचा किती फायदा होईल मला माहित नाही, पण माझ्याकरता आजच्या कंडिशनला ते लाखाच्या बरोबरीने म्हणून गोमातेचं संगोपन करा. तुमच्याही परिसरामध्ये असं जर गोमाता असतील, इकडं तिकडं फोन करण्यापेक्षा सगळ्यात आधी अनाथ गटाला फोन करा आणि त्या गायी आपल्या गोशाळेमध्ये आणून सोडा. तिचं संगोपन करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी तयार आहे. म्हणून गोमातेची सेवा करत झालेली सेवा तुम्हाला सर्व मायबाप त्यांच्या चरणी ठिकाणी समर्पित करा. या ठिकाणी चेअरमन साहेबांनी 1,000 रुपये दिले. चेअरमननी पहा, कर्तव्य दानशूर जाता गौरवाचे नास्तील न म्हणे, बोलना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी चेअरमननी 1,000 रुपये या गोमातेच्या चालण्याकरता दिले. त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. त्यांचे 1,000 रुपये म्हणजे मला आजच्या कंडिशनला लाखाच्या बरोबर आहे. म्हणून अवश्य या गोमातेच्या रक्षणाकरता, गो संगोपनाकरता आपण हिरिरीने या ठिकाणी सहभाग घ्या. चेअरमन म्हणलं का लक्षात येतं, चेअरमन त्या ठिकाणी सर्वस्व भापकर साहेब चेअरमन त्यांनी या ठिकाणी जमा केलेले 1,000 रुपये बा त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला विनंती करतो गड्या, तुका म्हणे हा थोडा तरी करू का, चांगल्या कामाला तुमच्या गावात सत्ता असेल थोडा घालीत जाऊ नका, चांगल्या कामाला बाहेर काय चालू असेल थोडा घालीत जाऊ नका. कारण घातली भय नामकात आणि चोबारा म्हणतात याप्रमाणे तुका म्हणे सत्य कर्म आवाज साई सत्य कर्माला चेतन साई झाले. चेतन आपल्या अंतकरणापासून धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये वेळ भरपूर झाला, पण तरी सुद्धा तुम्ही हिरिरीने सहभाग घेतला. एकाचही सूर्यफूल झालं नाही, गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत सगळे राहिले. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरातवाडी म्हणजे माझं प्रेमाचं गाव. सप्त्याचं कीर्तन असू द्या नाही तर दिल्लीतलं असू द्या, गड महाराजांचं कीर्तन म्हणलं का झोपले लोक सगळे समोर येऊन उपस्थित राहतात. ते तुम्ही आमच्यावरती करत असलेलं प्रेम आहे. आमच्याकडे तरी काय दादा, या ठिकाणी काय वारकरी संप्रदायाचं तत्व जीवनामध्ये जोपासत असताना या ठिकाणी जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे ज्ञानेश्वर माऊली और सभी संत जनों की मुझ पर, वरना मुझ में कोई बढ़िया बात नहीं. झाले सर्व माझ्या समर्पित करतो. माझ्या बरोबर आलेले आमचे वडील या ठिकाणी कीर्तनाला टाळी घेऊन राहिले. अरे पोराने दारू प्यावी आणि बापाने त्याला आणायचं असे बाप लई येत महाराष्ट्रात. बापानं दारू पिऊन पडावं नाना महाराज आणि पोराने गाडी घेऊन जावं असे बाप लई आहे महाराष्ट्रात. पण नवनाथ महाराज गटानं भगवा फेटा घालून कीर्तन करावं, माझ्या बापाने गाडी घेऊन बसावं हे माझं भाग्य आहे. हे माझं भाग्य आहे. कीर्तन कधी झालं दादा, फक्त बापाच्या पुण्यात कीर्तन करणार. लोकांना काय वाटेल मी कीर्तन करतोय आनंद वाटेल का नाही हे मला माहित नाही, पण माझ्या बापाला लय आनंद वाटतो. माझा पोरगा भगवा फेटा घालून महाराष्ट्रभर कीर्तन करतो. उदाहरण सांगेल मी तुम्हाला. माझी एक रील त्या ठिकाणी मिलियन मध्ये गेली दादा, धर्माची रील त्या ठिकाणी युट्यूबला व्हायरल झाली आणि ती मिलियन मध्ये गेली. मिलियन मध्ये बाबाचं प्रेम कसं असलं पाहिजे. आणि आमच्या गावातली पोरं गावच्या चौकामध्ये माझी ती रील पाहत होती का आपल्या गावच्या महाराजांची रील 10 लाख लोकांपर्यंत गेली. एवढ्या लोकांनी ती रील पाहिली, अशी रील पाहत होते. त्याच्यानंतर आमच्या वडिलांना तिथपर्यंत जावं, त्याने माझा फोटो मोबाईल मध्ये पाहावा. काही गोष्टी भावनिक असतात, बोलायची गरज पडत नाही आणि माझ्या बापाने हात करावा.
ते ना ते माझं कॅरेक्टर आहे. इतकं म्हणले तरी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझं भाग्य आहे की मी माझ्या अशा माय बापाच्या पोटी जन्म घेतला की धर्म कार्यामध्ये बरेच बाप असेल गड्या ते म्हणतात तू पुढच्या टोकाला उभा नको राहू तेव्हा जर काही संकट आलं आमच्या कोणी बघायचं. पण माझ्या आई बापाने एकूण एक पूर्ण धर्म कार्यामध्ये समर्पित केला. एक दानाच्या ठिकाणी जमिनीमध्ये घालल्याशिवाय बदल कधीच नजरत नाही. आणि त्या माझ्या आई बापाने त्या ठिकाणी केला. माझे वडील अण्णा या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांच्या अंतरापासून धन्यवाद. माझ्या गावच्या अनेक मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी आमचे बाजीराव मामा असतील, या ठिकाणी गीता अप्पा असतील, या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित झाले. त्यांच्या अंतरापासून धन्यवाद. तुतारी ज्या कीर्तनातून फेमस माझ्याबरोबर उपस्थित झाला त्याच्या अंतरापासून धन्यवाद. आमचे ओम महाराज आकाश महाराज कार्यक्रमाकरता उपस्थित झाले त्यांचे धन्यवाद. ही चित्रीकरण करण्याकरता यवनावरून आपली संस्कृती आपला इतिहास माझ्या चॅनल आहे ते आमचे गोरख भाऊ सांगली उपस्थित झाले. तुमचे अंतरापासून धन्यवाद गोरख भाऊ. हार्मोनियम वादकाने फार सुंदर साथ केली बाबा आपल्या अंतरापासून धन्यवाद. मृदंग वादकाने फार सुंदर